सर तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकलेली जी लय मोठ्या पेजची नोट्स आहे हम्म. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही बदल आहे का? का ह्याच्यामध्ये काही ऍड केलेलं आहे अजून जास्तीच? मेसेज करा तुम्ही मला पर्सनल. येस सर, येस सर. हम्म. मीत आवाज आ रहा है? येस सर, आवाज येतोय सर. हाँ, थोड़ा जो सिलेबस है ना वो अपडेट किया है. हाँ वो मतलब ये पीपीटी से नहीं समझेगा, लेकिन हाँ जो मैं बताऊंगा उससे समझेगा थोड़ा फार. मतलब क्या करना है, कुछ नहीं, कहाँ पे हाँ एंट्री वगैरह, जो भी गलतियां हो रही है वो हाँ सुधार सकते हैं हम इसमें. हाँ मतलब कंटिन्यू. आपने हाँ हाँ बोलो. नहीं मतलब अभी एक क्लास के पहले मैं बैठा था ना, अभी पहले ये हाँ लास्ट लेक्चर के लास्ट क्लास के पहले लास्ट हाँ बैच हुई उसके पहले हाँ मतलब हाँ, वही सेम है कि उससे थोड़ा अपडेट है मतलब. उससे भी थोड़ा अपडेट है थोड़ा फार. ठीक है ठीक है. हाँ. हाँ और कृषि कहाँ पे? वो तो पुणे गया तो उधर सेटल हो गया तो. ओके ओके ठीक है, बोल रहा था मेरे को ज्वाइन करने वाला था, हाँ तो मैंने वो बोला था हो गया उसको. उधर गया वो. ओके ओके ठीक है, नो हाँ प्रॉब्लेम. हाँ हे का आपण आता चालू करूया. सर्वांनी टायटल टाकून घ्या. एकच मिनिट. टायटल टाकून घ्या सर्वांनी. कॅन्डलस्टिक बेसिक, आणि बेसिक मध्ये भरपूर काय काय लक्षात घ्या. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो 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 दिसतंय सर. हा, हे बघा कॅन्डलस्टिक बेसिक नाव टाकून घ्या. दिसते कॅन्डलस्टिकची पीपीटी? हो हो आणि असं ड्रॉइंग काढलं तरी चालेल, जसं सेम ड्रॉइंग आहे समोर असं ड्रॉइंग काढून घ्या. कारण की जे नवीन लोक आहेत त्यांना माहित नाही की कॅन्डलस्टिक कशा तयार होतात, काय होतात. सर हा बोला. सर बेरिश कॅन्डल जी आहे ती ब्लॅक कॅन्डलच कन्सिडर करायची का? ब्लॅक कॅन्डल म्हणजे इथं कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही, तो दाखवतो मी तुम्हाला. इथं नाही तुम्हाला म्हणजे रेड कॅन्डल दिसते बरोबर ना? हा म्हणजे इथून पुढे. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ऍज अ सायकोलॉजीसाठी आम्ही ब्लॅक कॅन्डल घेतलेले आहेत. ओके कारण की रेडला बघितल्यानंतर तुमची सायकोलॉजी थोडीफार फेल होते लक्षात द्या. हा 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 ठीक आहे चालेल.
ड्रॉइंग झाल्यानंतर ना हँड राईज करा सर्वांनी आणि कलर द्या, कॅन्डलला कलर द्या, मेन महत्वाचे. बोलायचं असेल तरच माईक ऑन करा, अदरवाईज करू नका. सर. हा बोला. हा सर, एक हे होतं सर, इंस्टावर ना सर हे कॅन्डल किंग म्हणून एक हे आहे ना, तो ना खूप म्हणजे ऍडव्हान्स पद्धतीने तो शिकवतो. पण त्याचं ना म्हणजे बोलतात ना नॉलेज खूप चांगलं आहे. म्हणजे मी ओके. त्याचा हा. व्हिडिओ बघतो. तर एकदा तुम्ही म्हणजे मी तर छोटा आहे सर, फक्त हम्म. सांगतो असं तुम्ही एकदा चेक करून घ्या, अजून थोडंफार व्यवस्थित म्हणजे हे होईल आपल्याला. नाही माहिती की मला, मी बघितलेलं त्याला. कॅन्डलस्टिक किंग म्हणून तो एक केस मोठा असणारा मुलगा आहे तो, आणि तो सगळं सांगत असतो, बरोबर ना? हो, माहिती आहे मला. त्याचे लाईव्ह स्ट्रीम पण खूप चांगले असतात सर. पण तो तुम्हाला सजेस्ट काय करत नाही, फक्त तुम्हाला स्ट्रक्चर कसं बनतं आणि पुढं हा ते दाखवतो तुम्हाला. सप्लाय आणि डिमांडचा सर तो व्यवस्थित हे करतो. हा तो ऍक्च्युली तो फ्रॅक्टल मध्ये बसत नाही, लक्षात घ्या. त्याचे ट्रेड एक एकदा फेल जाणार, लक्षात घ्या. अच्छा. बाकीच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी त्याला काय अलाइन करायच्या आहेत त्या स्किलला, ते दाखवून देत नाही. बाकीच्या काय गोष्टी अलाइन करायच्या ते दाखवून देत नाही, फक्त तो सप्लाय आणि डिमांड दाखवा लागला तुम्हाला. अच्छा, वरवरचं सांगतोय तो. वरवरचं सांगतो, डीपली नाही सांगत. मग ज्या वेळेला 100% तुम्हाला जेव्हा तुम्ही तसंच करत बसणार ना, तुम्हाला एवढीच गोष्ट दाखवली म्हणजे एवढंच बघणार तुम्ही. हा, मग त्याला बाकीच्या गोष्टी त्याला माहित असतात, त्या एक्सप्लेन करत असेल तर बेस्ट आहे, लक्षात घ्या. अच्छा. हा, मग प्रत्येक जे इंस्टाग्रामवर जे असतात ते बेसिकच नॉलेज देतात तुम्हाला, बाकीचं नॉलेज हे पेड असतं, लक्षात घ्या. सर. ओके. नाही सर, ते बघतो ना म्हणून मी हे केलं, बाकी नाही बघितले, मी पण बघतो ते सगळ्यांना. जेवढं चांगलं सगळं काय काय मिळतं ते मी ऑब्झर्व करतो, लक्षात घ्या. चालेल. थँक्यू सर. बघा, ड्रॉइंग झाला असेल तर सांगा मला, हँड राईज करा सर्वांनी. ओके, मला वाटतं सर्वांचं ड्रॉइंग झालेलं आहे. इथे बघा, आता याच्यामध्ये ही ब्लॅक कॅन्डल दिसते, ह्या कॅन्डलला बेरिश कॅन्डल म्हणतो आपण. बेरिश म्हणजे काय थोडक्यात, की जो तुमच्याकडं बेअर असतो, म्हणजे हसवल असतो, तो हसवल काय करतो, पंजानं खाली मारायचा प्रयत्न करतो, म्हणून ह्या कॅन्डलला आपण काय म्हणतो, बेरिश म्हणतो. आणि हा जो ग्रीन कॅन्डल आहे, हा तुमच्याकडे बुल कॅन्डल आहे. बुल कॅन्डल म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जो बैल असतो, बैल काय करतो, शिंगाने तुम्हाला वरती उचलण्याचा प्रयत्न करतो, म्हणून वरती जातं मार्केट, याचा अर्थ ह्या कॅन्डलला बुलिश म्हणतात, लक्षात घ्या. कळलं बुलिश बेरिश काय असतं? त्याच्यानंतर ना ऍक्च्युअल मध्ये इथं समजून घेण्यासारखं काय आहे. आता तुम्ही मला सांगू शकता, ह्या ब्लॅक कॅन्डल कधी तयार होतात, किंवा रेड कॅन्डल कधी तयार होते, किंवा ग्रीन कॅन्डल कधी तयार होते, सांगू शकते कोण? मार्केट अप ट्रेंड मध्ये असलं तर ग्रीन कॅन्डल बनते आणि डाऊन ट्रेंड मध्ये ब्लॅक कॅन्डल बनते. मग अप ट्रेंड मार्केटमध्ये ब्लॅक कॅन्डल तयार होत नाहीत? होतात ना. मग उत्तर तुमचं असं असू शकतं. बाहेर असल्यावर ग्रीन आणि सेलर असल्यावर लाल होईल. नाही, तसं नसतं, लक्षात सर, ओपनिंग पासून मार्केट खाली क्लोज जर झालं, का आता इथे दाखवतो, एक मिनिट दाखवतो, माईक ऑफ करा सर्वांची. क्लोज झालं. ओके, ठीक आहे, माईक ऑफ करा सर्वांची, माईक ऑफ करा. बघा इथे, आता इथे तुम्हाला दाखवतो, सकाळी मार्केट समजा 10 वाजता चालू झालंय, 10 वाजता मार्केट चालू झालंय, आणि 10 वाजता तुमच्या शेअरची किंवा करन्सीची किंमत 100 रुपये. मग 100 रुपये वर मार्केट ओपन झालं सकाळी 10 वाजता. त्याच्यानंतर 1 तास झाला, 11 वाजलेत, आणि 11 वाजल्यानंतर मार्केट कुठे गेलं, इथं गेलं हायला. आणि हायला कितीला गेलं, 120 रुपयाला गेलं. आणि 120 रुपयाला गेल्यानंतर मार्केट डायरेक्ट खाली बॉटमला गेलं, बॉटमला. मग त्यावेळेला किती वाजले होते तुमच्याकडे, 12 वाजलेले. आणि त्याच्यानंतर मार्केट ज्यावेळेला 12 वाजले त्यावेळेला मार्केट 10 रुपयाला गेलं, आणि त्याच्यानंतर वरती येऊन मार्केट काय झालं, क्लोज झालं, म्हणजे कॅन्डल क्लोज झाली तुमची इथे.
कॅन्डल तुमची क्लोज झाली. किती रुपयाला क्लोज झाली? 20 रुपयाला. मग तुम्ही मला सांगा ओपन कितीला झालं कॅन्डल? 100ला. आणि क्लोज कितीला झालं? 20ला. मग ओपनच्या खाली क्लोज झाली का वरती क्लोज झाली? खाली क्लोज खाली क्लोज झाली. म्हणून कॅन्डलचा कलर कोणता येणार? रेड येणार. बरोबर आहे. रेड. पण ओपनिंगच्या खाली क्लोजिंग झालं हे तर तुम्हाला माहित आहे. मग कॅन्डलला कलर तुम्ही कोणता पण दिला तर चालतो ना? बरोबर आहे ना? बरोबर. आता मला सांगा इथं बघा 10 वाजता कॅन्डल ओपन झाली आणि 1 वाजता संपली. मग कॅन्डल किती टायमिंगची असेल? 2 तासाची. 3 तास. बघा 10 वाजल्यापासून 11 पर्यंत 1 तास झाला. 11 ते 12 2 तास आणि 12 ते 1 3 तास. 3 तासाची कॅन्डल असणार, लक्षात घ्या. ही समजलं? 3 तासानंतर ना पुढची नवीन कॅन्डल येणार. हो सर. हा, त्याच्यानंतर ना इथं आता ग्रीन कॅन्डल कशी तयार होते तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा मार्केट सकाळी 10 वाजता ओपन झालंय 20 रुपयाला. त्याच्यानंतर मार्केट डायरेक्ट खाली गेलं त्यावेळेला 10 रुपयाला गेलं. किती वाजता गेलं? ते 11 वाजता गेलं. आणि त्याच्यानंतर मार्केटने डायरेक्ट हायला गेलं. हायला ज्यावेळेला गेलं त्यावेळेला तुमच्याकडे 12 वाजले होते आणि 12 वाजले त्यावेळेला मार्केट हाय मारला 120 रुपयाचा. आणि त्याच्यानंतर मार्केट क्लोज झालं कुठं? इथे क्लोज झालं. इथे क्लोज म्हणजे 100ला क्लोज झालं. मग तुम्ही मला सांगा ओपनिंग पेक्षा मार्केट वरती क्लोज झालं का खाली क्लोज झालं? वरती क्लोज झालं. म्हणून ह्या कॅन्डलचा कलर काय येणार? ग्रीन येणार. बरोबर ना? ग्रीन. तुमच्या मर्जीप्रमाणे ह्याचा कलर कोणता पण तुम्ही देऊ शकताय, लक्षात घ्या. तुमच्या मर्जीप्रमाणे. भरपूर लोकांचे चार्ट वेगवेगळ्या कलरचे असतात. पण मला तर ह्या चार्ट सिल्वर बॅकग्राऊंड, ब्लॅक बेरिश कॅन्डल आणि ब्लू हे ग्रीन आहेत त्या बुलिश कॅन्डल ह्या मला चांगल्या वाटतात. आमचे चार्ट अशा पद्धतीने आहेत सगळे. कारण की सायकोलॉजी लेवल फेल होत नाही याच्यामध्ये आणि सगळं तुम्हाला सुटेबल आणि असं प्रॉपर दिसायला चालू होतं. आता मी चार्टवर जातो. चार्टवर तुम्हाला दाखवतो बेरिश कॅन्डल कशी तयार होते आणि बुलिश कॅन्डल कशी तयार होते. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो. हे बघा ही तुमच्याकडे कोणती कलर कॅन्डल आहे? ब्लॅक आहे आणि ही ग्रीन आहे. मग ह्याचं लॉजिक काय असतं तुम्हाला दाखवतो. इथं हे बघा इथं ओ दिसतो तुम्हाला? ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो आणि सी म्हणजे क्लोज. आता ह्या कॅन्डलवर मी ॲरो नेतो. ओपन किती आहे बघा? 2745. 2745.370 बरोबर ना? आता क्लोज 2745 पेक्षा क्लोज वरती आहे का खाली आहे बघा? खाली. खाली आहे. 2650चा क्लोज आहे बरोबर ना? 2745 पेक्षा 100 पॉईंटनं कॅन्डल खाली क्लोज झाल्या म्हणून त्या कॅन्डलचा कलर कोणता कलर आलाय? ब्लॅक आलाय. बरोबर आहे. आता ही कॅन्डल बघा ओपन कितीला झाल्या? 2633ला आणि क्लोज कितीला झाल्या? 2743ला. मग 2633 पेक्षा 2743 हा संख्या मोठी आहे ना? हा, मग ओपनच्या वरती मार्केट क्लोज झाले. मग याचा अर्थ ह्या कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? ग्रीन असणार आहे. बरोबर ना? समजलं हे? या अशा पद्धतीने मार्केटमध्ये कॅन्डल तयार होतात. मग मार्केट वरती जात असले तरी एक एक ब्लॅक कॅन्डल कलर असं म्हणू शकत नाही की मार्केट वरती जाते म्हणून ग्रीन कॅन्डल तयार होतात. पण वरती जाताना पण ब्लॅक कॅन्डल तयार होते ना? मग तो ओपनिंग क्लोजिंग वर मॅटर असतं, ते लक्षात घ्या. सर तुम्ही कॅन्डलचा कलर कसा चेंज केलाय? बघा या कॅन्डलवर डबल क्लिक करायचे आणि इथं पहिला जो कलर आहे तो इकडचा ग्रीन करायचा. हा, ऑरेंजच्या साईडचा ग्रीन करायचा आणि त्याच्यानंतर हे जे सगळे कलर आहेत ते ब्लॅक करायचे आणि प्लस त्याच्यानंतर कॅनव्हास मध्ये इथं सिल्वर करायचं, लक्षात घ्या. 4 नंबरला पाठीमागचं बॅकग्राऊंड का? हा, बॅकग्राऊंड सिल्वर करायचं प्लस इथले जे सगळे आहेत ते ब्लॅक करायचे आणि हे सेटिंग केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा चार्ट दिसतो. आणि ह्या चार्ट मध्ये कॉम्प्लिकेटेड असं काय वाटत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्याला इझी दिसून येतात. समजलं हे तुम्हाला? आणि इथे बघितलं तर ही तुमच्याकडे जी ब्लॅक डार्क जो हे दिसतं त्याला काय म्हणतो आपण? कॅन्डलची बॉडी म्हणतो, लक्षात घ्या.
ही कॅन्डलची बॉडी आहे आणि कॅन्डलच्या बॉडीच्या खाली हा जो रेषेसारखा भाग आहे स्लिम, याला आपण काय म्हणतो? वीक म्हणतो. लक्षात घ्या. हा वीक शॅडो. वीक शॅडो किंवा वीक म्हणू शकता तुम्ही. मग खालच्या बाजूला वीक आला याचा अर्थ तो लोअर वीक आहे आणि वरच्या बाजूला वीक आला तर तो हायर वीक आहे. कळालं आहे? हो सर. त्याच्यानंतर ना टायटल टाकून घ्या, कॅन्डलस्टिक प्रेशर. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो हो. हा, कॅन्डलस्टिक प्रेशर टायटल टाकून घ्या. समोर दिसते बघा. मराठीत टाका, इंग्लिशमध्ये टाका, काही फरक पडत नाही. आणि ड्रॉइंग पण काढून घ्या, समोर आहेत. समोर दिसतंय तसं ड्रॉइंग पण काढून घ्या आणि ते बाकीच्या गोष्टी आहेत त्या मॅनेज पण करून घ्या. कुठं बाईंगचं प्रेशर कुठं आलंय, सेलिंगचं प्रेशर कुठं आलंय, या गोष्टी तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपर ड्रॉइंग करून घ्या. झालं असेल तर हँड राईज करा. हो का, पहिल्या ड्रॉइंग मध्ये मला सांगा आता, बायर्स कोणत्या बाजूला असतात आणि सेलर कोणत्या बाजूला असतात? बाहेर खालच्या बाजूला आणि सेलर वरच्या बाजूला. बायर्स खालच्या बाजूला, म्हणजे किंमत स्वस्त झाल्यानंतर ना बायर्स बाय करतात आणि किंमत महाग झाल्यानंतर सेलर सेल करतात. म्हणजे सेलर कुठं बसलात? तुमच्याकडे वरच्या साईडला, आणि बायर्स कुठं बसलात? खालच्या साईडला. खालच्या साईडला, बरोबर ना? मग खालच्या बाजूने जर प्रेशर येत असेल तर प्रेशर कोणाचं क्रिएट झालंय? बायरचं. आणि वरच्या बाजूने जर प्रेशर जर क्रिएट होत असेल तर कोणाचं प्रेशर क्रिएट झालंय? सेलर. मग तुम्ही मला सांगा, इथे कॅन्डलचा कलर मॅटर करतो का? प्रेशर कोणाचं पण असून दे, कॅन्डलचा कलर मॅटर करतो का? नाही. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ह्या कॅन्डलमध्ये जर बाईंगचं प्रेशर असेल तर पुढच्या कॅन्डलला तुम्ही बाय करू शकताय काय? ह्या कॅन्डलमध्ये जर बाय करू शकतो. हो सर, करू शकतो. कशावरनं करू शकता तुम्ही? डोजी कॅन्डल आहे ना ते, डोजी किंवा हॅमर. मग असं प्रत्येक तुम्हाला डोजी आणि हॅमर दिसायला लागल्यानंतर बाय कसं करू शकता तुम्ही? सर बॉडीने त्या हॅमर कॅन्डलच्या वरती बॉडी क्लोज झाली की मग त्यात आपण एंट्री प्लॅन करू शकतो. कॅन्डलस्टिक पॅटर्नवर मार्केट चालत नाही, लक्षात घ्या. कॅन्डलस्टिक पॅटर्नवर मार्केट चालत नाही. आता इथं हा डोजी तयार झालाय, मग इथं सेल केलं तुम्ही, बरोबर आहे काय? मग सेल केल्यानंतर मार्केट का वरती गेलं?
खाली एपीओजी आहे ना तिथं. मग ह्या डोजीचा ट्रेड तुमचा फेल झाला आणि या डोजीचा ट्रेड घेणार तुम्ही परत. बरोबर. आणि हो सर. आणि मार्केट साईडवेज गेला आणि सगळ्या डोजा तयार केल्या तर बॉडी क्लोजिंग वेट करेल सर मी. बॉडी क्लोजिंग देते की सगळ्या साईडवेज मार्केटमध्ये वरती खालती मार्केट जातच ना थोडंफार इकडे तिकडं. ते आता सपोर्टला जर बॉडी हे का मी जे शिकवा लागलोय त्याच्यामध्ये तुम्हाला मी कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवत नाही, लक्षात घ्या. तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नवर बुलिश एंगल्पिंग बेरिश एंगल्पिंग ट्रेड करत असाल तर तुमचं फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात घ्या. सर न्यूज हा न्यूज बघू, 1 मिनिट न्यूज बघू आपण. न्यूजला काय इम्पॅक्ट पडतो काय. काल आपण तुम्हाला सांगितलं न्यूज बघायची आपल्याला. न्यूज 9:30 वाजले ना, नाही अजून भरपूर आहे. इम्पॅक्ट पडते का चेक करू फक्त. 1 मिनिट झालं की सर. एकच मिनिट. मला वाटतं इम्पॅक्ट काय अजून चालू झालेलं नाही आहे. सेलिंग साईडला. चालू झाला बघा इम्पॅक्ट. हॅलो सर, हा. तुम्ही 2-3 दिवसाखाली पहिल्या दिवशी म्हणलात की ट्रेडिंग व्यू आणि MT5 आपण ट्रेडिंग व्यू वर आपण अनालिसिस करणार. पण सर ट्रेडिंग व्यू ला आणि MT5 मध्ये खूप बदल आहे ना सर. म्हणजे जर प्राइस मध्ये जर बघितलं तर खूप बदल होय दिसतो बदल ना आहे. हे बघा Bitcoin ला शेवटी वगैरे. बदल आहे. इथं तुमचा जो ब्रोकर आहे तो होंडा आहे आणि MT5 ला किंवा MT4 ला जो ब्रोकर आहे तो एक्सनेस आहे. म्हणजे ब्रोकर बदलले. ब्रोकर बदलल्यामुळे चार्ट पण बदलतो, लक्षात घ्या. पण इथं ट्रेडिंग व्यू ला आपण अनालिसिस का करतो, कारण की इथे टूल्स तुम्हाला मिळतात सगळे. हो सर, हो. पण हेच MT5 ला तुम्हाला टूल्स मिळत नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळं नाही सर, ते खूप हा वेगळं आहे सर. हा ते खूप वेगळं आहे. त्याच्यामुळं फक्त तिकडं ऑब्झर्वेशन करा. तुम्ही समजा आता इथे एक फेअरवेल गॅप मार्क केलाय, मग तिकडं पण हाय का फक्त बघा, असं मी म्हणतोय. कारण की तिकडं जर तुम्ही स्टडी करायला लागला की भरपूर कॉम्प्लिकेटेड होणार तिकडं. हे का हे बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर कशासाठी वापरायचं मी तुम्हाला सांगतो. बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर, जर समजा आता इथे एक एरिया आहे तुमच्याकडं, हा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. हा खालच्या बाजूला सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. मार्केट इथनं वरती गेलं, परत खाली गेलं, वरती गेलं, खाली गेलं, वरती गेलं, खाली गेलं, वरती गेलं. मग ह्या वेळेला काय होतं की इथल्या सगळ्या कॅन्डल तुम्हाला डोजासारख्या दिसत असतात, बरोबर आहे का. हा. परत वरच्या सगळ्या कॅन्डल तुम्हाला डोजी सारख्या दिसत असतात, बरोबर. हो. हा मग वरनं प्रेशर लागला आणि खालनं प्रेशर लागला. याचा अर्थ जे तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नवर जे बाय करणारे लोक आहेत त्यांनी बाईंग करून बसलात आणि सेलिंग करून बसलात. मग त्यांचे स्टॉप लॉस कुठे लागलात, त्यांचा स्टॉप लॉस इथे लागलाय आणि यांचा स्टॉप लॉस इथे लागलाय. मग अशा वेळेला मार्केट मेकर काय करतात, जरासं मार्केटला पुश करतात खालच्या बाजूला आणि ह्यांचे स्टॉप लॉस घेतात. परत एंट्री इथं ब्रेकआउट झाला म्हणून परत एंट्री टाकणारे लोक असतात. परत रिटेस्ट झालं म्हणून एंट्री टाकणारे लोक असतात आणि जरा मार्केट खाली गेल्यासारखं करतं आणि वरचे स्टॉप लॉस घेऊन जातं. आणि वरचं ज्या वेळेला स्टॉप लॉस जातात त्यावेळेला ब्रेकआउट झाला म्हणून परत बाय करणारे लोक असतात, रिटेस्ट झाला म्हणून परत बाय करणारे लोक असतात. जर असं मार्केट वरती जातं आणि परत मार्केट खाली येतं त्यावेळेला यांचे स्टॉप लॉस जातात. आणि हे दोन्ही स्टॉप लॉस ज्या वेळेला जातात त्यानंतर मार्केट रिअल मध्ये धावायला लागतं. कळलं काय. हे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्ही फक्त लिक्विडिटी कॅच करण्यासाठी वापरू शकता. असा एरिया बघायचा तिथं वरनं पण प्रेशर लागले आणि खालनं पण प्रेशर लागले. तिथं लिक्विडिटी कशी कॅच करायची ते तिथं बघायचं तुम्ही. मग तिथे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचा, वरनं प्रेशर लागाले, खालनं प्रेशर लागाले. लिक्विडिटी हंट होणार आणि हंट झाल्यानंतर मार्केट मुवमेंट करते. कुठं पण बघा तुम्ही. कॅन्डलस्टिक प्रेशरचा वापर बाय आणि सेलिंगसाठी करायचा नसतो, लक्षात घ्या. लिक्विडिटी फाइंडिंग करण्यासाठी करायचा तुम्हाला याचा वापर. कळलं. हो सर लिक्विडिटी फाइंडिंग म्हणजे सर लिक्विडिटी म्हणजे हा तुमच्याकडे रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे. सपोर्टला तुम्ही बाय करताय. मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, बुलिश एंगल्पिंग बघून, बरोबर ना. मग यांचे स्टॉप लॉस इथे लागलेले असतात, बरोबर काय. परत तुम्ही रेजिस्टन्सला पण तसंच करताय. इव्हिनिंग स्टार, बेरिश एंगल्पिंग, डोजी काय काय बघून तुम्ही सेल करताय. त्यांचे स्टॉप लॉस कुठे लागले, वरती लागले असतात, बरोबर काय. आणि हे स्टॉप लॉस आणि हे स्टॉप लॉस ह्याला लिक्विडिटी म्हणतात. कारण की तुमचे स्टॉप लॉस जोपर्यंत मार्केट मेकर खात नाहीत तोपर्यंत त्यांना प्रॉफिट होत नाहीत, बरोबर आहे ना. तुम्ही पण तसं सेम चालला मार्केट मेकर सारखं, मग त्यांना प्रॉफिट कसं होणार. हो.
नाही होणार ना, म्हणून तुमचे एसएल हंटिंगचा जो प्रकार असतो त्याला लिक्विडिटी म्हणतात. लिक्विडिटी पहिल्यांदा तयार करायची आणि ती खायची आणि खाल्ल्यानंतर मुवमेंट करतं मार्केट. कळलं? हो हो हो. कॅन्डलस्टिक प्रेशरचा वापर आपण फक्त लिक्विडिटी कॅच करण्यासाठी करणार आहोत. एका कॅन्डलमध्ये प्रेशर बघून तुम्ही लिक्विडिटी फाइंडिंग करू शकत नाही. असा एरिया हुडकायचा, तिकडे बाईंगचं पण प्रेशर आहे, इकडे सेलिंगचं पण प्रेशर आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी नॅरेटिव्ह बायस वगैरे बघून लिक्विडिटी कोणत्या बाजूची हंट होणार आहे तुम्हाला समजते. लिक्विडिटी हंट झाल्यानंतर एंटर करायचं, मग मार्केट धावायला चालू होते. कळलं कॅन्डलस्टिक प्रेशर? हो. त्याच्यानंतर ना बघा, एक मिनिटाच्या 5 कॅन्डल, ही 1 मिनिटाची कॅन्डल आहे, ही 1 मिनिटाची, ही 1 मिनिटाची, ही 1 मिनिटाची. टोटल किती मिनिटं झालेत? 5 मिनिटं झालेत, बरोबर. या 5 मिनिटाची एक कॅन्डल अशी होणार. ही 1 मिनिटाच्या 5 आहेत, पण 5 मिनिटाची कॅन्डल एक अशी होणार. मग ह्या वेळेला हिचा ओपन, ह्या पहिल्या कॅन्डलचा ओपन आणि तिसऱ्या कॅन्डलचा क्लोज धरून तुम्हाला 5 मिनिटाची कॅन्डल मिळणार. ओपनच्या वरती क्लोज झाल्यात 5 मिनिटाची कॅन्डल, म्हणून ही कॅन्डल कोणत्या कलरची होणार? ग्रीन कलरची, लक्षात घ्या. पण हे तुम्ही 1 मिनिटावरनं 5 मिनिटावर गेला, बरोबर. पण आपल्या फॉरेक्स मार्केट असून दे किंवा तुमचं आता इंडियन मार्केट असून दे, त्यावेळेला तुम्हाला डेलीच्या कॅन्डलवरनं खालच्या टाइम फ्रेम मध्ये काय घडलंय 1 आवर 4 आवर मध्ये, हे तुम्हाला समजणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की वरनं खाली येत नाही कोण, लक्षात घ्या. खालनं वरती सगळेजण जातात. बघा, मोठा टाइम फ्रेम कोण लावत नाही आतापर्यंत. डेली, विकली, मंथली कोण लावलाय का? लावा सर. कोणी लावत नाही, पण सर तुम्ही लावतात ना. आम्ही लावतोय, लक्षात घ्या. कारण की शेवटी मार्केट तुम्हाला तिकडून सांगते की मार्केट कुठं जाणार आहे. येस सर, मी तुमचा तो व्हिडिओ पण बघितलेला आहे, स्क्वेअर वाला. स्क्वेअर वाला तो आता तो दाखवणार आहे मी तुम्हाला. हे दाखवतो तुम्हाला. ओके सर. माईक ऑफ करा. हे कॅन्डल कशा तयार होतात कळाले तुम्हाला, पण ऍक्च्युली आता तुम्हाला सॉफ्टवेअर देते. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावला की 5 मिनिटाची कॅन्डल तुमच्याकडे तयार होतात. त्यामुळे ह्या अशा काउंट करायची गरज नाही. हे पूर्वी असायचं असतं, पण ऍक्च्युली याला कॅन्डलस्टिक सायन्स म्हणतात. कॅन्डलस्टिक सायन्स म्हणजे एका 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या आतमध्ये काय काय घडलंय हे ह्या कॅन्डलवरनं तुम्हाला समजायला पाहिजे. 5 मिनिटाच्या कॅन्डलला बघितल्यानंतर आतल्या कॅन्डलमध्ये काय घडलंय हे तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात घ्या. कळलं? पुढे दाखवतो मी तुम्हाला. मी कॅन्डलस्टिकचा कसा यूज करायचा, काय करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर ना ही 5-5 मिनिटाच्या 3 कॅन्डल नंतर 15 मिनिटाची अशी कॅन्डल बनणार तुमच्याकडे. त्याच्यानंतर 15-15 मिनिटाच्या 4 नंतर ना 1 तासाची अशी बनणार तुमच्याकडे. 1-1 तासाच्या 4 कॅन्डलची 4 आवरची अशी बनणार तुमच्याकडे. म्हणजे याचा अर्थ इथं प्रेशर क्रिएट व्हायला आले, लक्षात घ्या. बघा इथं, कारण की या 2 जरी ग्रीन झाल्या असतील तर इथं कोणाचं प्रेशर जास्त आहे? सेलरचं प्रेशर जास्त आहे. समजलं हे तुम्हाला कशा तयार होतात कॅन्डल? येस सर. हा, त्याच्यानंतर ना टायटल टाकून घ्या, कॅन्डलस्टिक सिक्युरिटी. टायटल घ्या, कॅन्डलस्टिक सिक्युरिटी. कॅन्डलस्टिक सिक्युरिटी किंवा मराठीमध्ये जरी लिहिलं तर चालेल. एका कॅन्डलचे महत्व कधीपर्यंत असणार, म्हणजे पाठीमागे जी तयार झालेली कॅन्डल असते तिचं महत्व कधीपर्यंत असणार. टायटल टाकला असेल तर हँड राईज करा. हे बघा, आता ही 10 तारखेची कॅन्डल आहे समजा तुमच्याकडं. ही 10 तारखेची कॅन्डल आहे. तुम्ही मला सांगू शकता ह्या कॅन्डलचं महत्व कधीपर्यंत असणार तुमच्याकडे?
जोपर्यंत हाय लो तुटत नाही. हे बघा ह्या कॅन्डलचा जो हा लो आहे आणि हा हाय आहे, हा जोपर्यंत पुढची कॅन्डल तोडत नाही तोपर्यंत ह्या कॅन्डलचं काय असणार तुमच्याकडं सिक्युरिटी असणार. लक्ष घ्या, हिची स्वतःची व्हॅल्यू असणार. ज्यावेळेला ह्या कॅन्डलच्या खाली मार्केट जाणार किंवा वरती जाणार त्यावेळेला ह्या कॅन्डलची सिक्युरिटी काय होणार, संपणार. लक्षात घ्या. हे कशासाठी वापरायचं, तुम्हाला पुढे स्ट्रक्चर मॅपिंग करताना त्याचा फायदा होणार. लक्षात घ्या, दाखवतो तुम्हाला मी पुढं. सांगा मला पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपल्या का? नाही संपलेली, बरोबर ना. कारण की पहिल्या कॅन्डलचा हाय पण तोडला नाही, लो पण तोडला नाही, त्याच्या आतमध्ये तयार झाली. मग ह्या कॅन्डलला काय म्हणतात आपण, इनसाइड कॅन्डल. ही इनसाइड कॅन्डल येणार. हा, हिची व्हॅल्यू नसते तुमच्याकडे. लक्षात, इनसाइड कॅन्डलची तुमच्याकडे व्हॅल्यू नसते, नो व्हॅल्यू असं टाका, तिथे मेन्शन करून घ्या. इनसाइड कॅन्डल नो व्हॅल्यू. पहिल्या कॅन्डलचा जो पण हाय किंवा लो तुटत नाही तोपर्यंत त्या कॅन्डलची किंमत राहणार. लक्षात घ्या, ती कॅन्डल स्ट्रॉंग असणार तोपर्यंत. ड्रॉइंग करून घ्यायचं सेम. ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा. एक काम करतो मी, ते नाव टाकतो म्हणजे तुम्हाला ते ड्रॉइंग मध्ये बरं पडेल. इनसाइड कॅन्डल नो व्हॅल्यू. न्यूजचा इम्पॅक्ट चालू झाला बघा. झाला काय चालू इम्पॅक्ट? हा. तर बघा ह्या दुसऱ्या ड्रॉइंग मध्ये पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपल्या का नाही सांगा जरा मला. हा. संपले ना. पहिल्या कॅन्डलचा हाय काय केलाय, स्वीप केलाय. लक्षात घ्या, स्वीप. हाय स्वीप केलाय. इथे लिहू शकता तुम्ही हाय स्वीप असं. ड्रॉइंग करून घ्या अशा पद्धतीचं. म्हणजे माईक ऑफ करा, बोलायच्या वेळेला तुम्ही माईक ऑन करा. दुसऱ्या ड्रॉइंग मध्ये पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग झालंय. पहिल्या कॅन्डलचा हाय तुमच्याकडे येत आहे, बरोबर. त्याच्यावरती दुसरी कॅन्डल क्लोज झाली बघा. पण सिक्युरिटी पहिल्या कॅन्डलची संपलीच ना तुमच्याकडे. मग हायच्या वरती क्लोज झाला, याला आपण काय म्हणतो, हाय रन झाला म्हणतो. लक्षात घ्या, हाय रन. मग इथे कॅन्डलचा कलर, इथं हाय रन असेल तर इथला कॅन्डलचा कलर तुमचा ग्रीन येणार. लक्षात घ्या.
आणि ही अपोजिट कंडिशन. असं चार्ट ड्रॉइंग करून घ्या प्रॉपर. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. हे बघा, ह्या चारही कंडिशन मध्ये पहिली जी कॅन्डल आहे तिची काय होते, सिक्युरिटी संपते. लक्षात घ्या, नवीन कॅन्डलची सिक्युरिटी होते. ह्या पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपते. आता ह्या कॅन्डलची जर सिक्युरिटी संपत असेल तर ह्या कॅन्डलची सिक्युरिटी काय होणार, नवीन तयार होणार. मग ह्या कॅन्डलला परत काय करायला, ह्या कॅन्डलचा लो किंवा हाय स्वीप किंवा रन झाला पाहिजे. त्यावेळेला ह्या कॅन्डलची सिक्युरिटी काय होते, संपते. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला हे कॅन्डलस्टिक सिक्युरिटी समजलं सर्वांना? येस सर. आता ह्याचा वापर आहे तो तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग साठी होणार. लक्षात घ्या, म्हणजे हायर आणि हायर लोचं जे आपण मॅपिंग करतो त्याच्यासाठी याचं मॅपिंग होणार आहे. मॅपिंग करण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. अशा पद्धतीने सगळं ड्रॉइंग प्रॉपर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल की स्वीप झालंय, काय झालंय ते. हो काय, स्वीप पण झाले तर हो सर, काय म्हणलं? स्वीप पण मारलं स्वीप मारली तर सिक्युरिटी संपत नाही ना? स्वीप मारल्यानंतर संपते. स्वीप मारल्यानंतर संपते काय? पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपते स्वीप मारल्यानंतर. आता बघा, इथं हा तुमच्याकडे 3 नंबरचा ड्रॉइंग आहे. 3 नंबरच्या ड्रॉइंग मध्ये काय घडलंय सांगा मला. लो स्वीप मारलं, ह्याचा लो स्वीप मारला, बरोबर. याचा लो जर स्वीप झाला तर इथली पुढची कलर कुठल्या कलरची कॅन्डल येऊ शकते, याचा अनुभव आहे तुम्हाला? नाही, बरोबर ना. ह्याचा जर लो स्वीप झाला तर ह्या इथली तुमच्याकडे कॅन्डल ग्रीन तयार होऊ शकते. लक्षात घ्या, कळलं? पण या कंडिशनला हा जो लो स्वीप करायचा आहे याची एक जागा आहे. लक्षात घ्या. माईक ऑफ करा, माईक ऑफ करा. हे बघा, आता तुम्ही मला सांगा, एवढं तुम्ही युट्यूबचे वगैरे सगळे चॅनल बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या दिवसाची किंवा पुढची कॅन्डल कोणत्या कलरची येणार सांगितले का कुणी? नाही सांगितलं, बरोबर ना. आता तुम्हाला मी सांगू शकतो की पुढच्या दिवसाची कॅन्डल कोणत्या कलरची येऊ शकते. ते कशावरनं ऑब्झर्व करायचं, ह्याचं जे नॉलेज आहे ते आपल्याकडे. लक्षात घ्या. मग त्या कंडिशन मध्ये मार्केटनं ही पहिल्या कॅन्डलचा काय केला, लो स्वीप केलाय. लो स्वीप केल्यानंतर ना पुढची कॅन्डल ही ग्रीन येऊ शकते. लक्षात घ्या. पण हा लो स्वीप कोणत्या ठिकाणी केला पाहिजे, हा लो स्वीप कोणत्या ठिकाणी केला पाहिजे, याचा जर नॉलेज तुम्हाला प्रॉपर जर पाहिजे असेल तर पूर्ण आपल्या कोर्समध्ये तो मिळेल. कारण की पुढची कॅन्डल जर कुठं जाणार हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही बाय साईडला प्रॉफिट चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. लक्षात घ्या.
लिक्विडिटी घेतली पाहिजे ना सर त्या. हा लिक्विडिटी घेतली नाही ने ह्या कॅन्डलची लिक्विडिटी घेतली, पण फक्त लिक्विडिटी घेऊन चालत नाही, लक्षात घ्या. हा जो एरिया आहे, हा बॉटमचा एरिया आहे, हा एरिया महत्वाचा असतो, लक्षात घ्या. हा एरिया जर माहित असेल तुम्हाला, हा एरिया माहित असेल किंवा ह्या एरियामध्ये बाकीच्या टाइम फ्रेमचे अलाइनमेंट कसे करायचं ह्या गोष्टी जर माहित असतील तर पुढची कॅन्डल 100% कोणत्या कलरची होणार? ग्रीन कलरची होणार, लक्षात घ्या ह्या कंडिशन मध्ये. आणि ह्या कंडिशन मध्ये बघा, ह्या हाय स्वीपच्या कंडिशन मध्ये इथली जी कॅन्डलचा कलर होणार हा ब्लॅक होणार, पण इथं जो एरिया असतो हा एरिया तुम्हाला माहित पाहिजे कोणता. हा एरिया जर तुम्हाला प्रॉपर जर पकडता आला तर इथली कॅन्डल तुमच्याकडे ब्लॅक तयार होणार आहे, आणि ब्लॅक जर तयार झाली इथली कॅन्डल तर तुम्हाला सेल साईडला जाता येतं, आणि ते कशा पद्धतीने जायचं हे आपण तुम्हाला सगळं ऍडव्हान्स मध्ये शिकवतोय प्रॉपर. तर ऑर्डर ब्लॉक मध्ये येईल की? नाही नाही, ऑर्डर ब्लॉक मध्ये नाही. ऑर्डर ब्लॉक पहिल्यांदा मार्किंग करायला यायला लागतात, चांगल्या लक्षात घ्या. ऑर्डर ब्लॉक जर तुम्हाला मार्किंग करायला येत नसतील. हा हॅलो, हा बोला. याच्यामध्ये एक असा प्रश्न होता सर की आता जे 4 ड्रॉइंग बघितले ना आपण, हा म्हणजे टोटल 5 ड्रॉइंग बघितल्या नाही का, ज्याच्यामध्ये ओके. इनसाइड कॅन्डल आहे, त्याला काही व्हॅल्यूज नाही. हा पण जर सपोज याच्यामध्ये जर एक अशी कॅन्डल असेल की जी मागचे हाय पण आणि स्वीप केला आणि लो पण रन केला, तर म्हणजे एकच कॅन्डल, आता बघा इथं जशी आपण त्याला बुलिश इंगल्फ म्हणतो वगैरे, तर त्याला काय काय म्हणता येईल त्याला, कसं? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अशी एक कॅन्डल तयार झाली आहे मागची, आणि दुसरी कॅन्डल आहे ती अशी टोटल खालचा लो पण खाल्लाय हाय पण खाल्लाय, बरोबर? मग ह्या कॅन्डलचा तुमच्याकडे कलर कोणता आहे? ह्या कॅन्डलचा कलर काळा आहे, लक्षात घ्या, बरोबर? आणि हा पुढचा जो कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा कलर तुमच्याकडे ग्रीन आहे, बरोबर. बरोबर? अशा कंडिशन मध्ये पुढची कॅन्डल कोणत्या कलरची होणार हा प्रिडिक्शन तुमच्यासाठी महत्वाचा आहे, बरोबर ना? मग त्याच्यासाठी हा पुढच्या कॅन्डलचा कलर ग्रीन होणार आहे का ब्लॅक होणार आहे याच्यासाठी जी क्रायटेरिया असतात ते मॅच करावे लागतात, लक्षात घ्या. ह्याच्यासाठी हा समजा टाइम फ्रेम तुमच्याकडे डेलीचा असेल तर तुम्हाला इथे मंथली किंवा विकलीच्या टाइम फ्रेम मध्ये बाकीचे जे क्रायटेरिया असतात ते मॅच करावे लागतात. त्याच्यामध्ये मग नॅरेटिव्ह येणार, बायस येणार, हायर टाइम फ्रेमचे कॉन्टेस्ट येणार, अशा काय काय भरपूर गोष्टी आहेत. त्या इथं तुम्ही मॅच केल्यानंतर ना इथल्या कॅन्डलचा कलर कुठला होणार हे तुम्हाला 100% सांगता येतो, लक्षात घ्या, बरोबर ना? मार्केटमध्ये प्रॉफिट कोण देऊ शकतं? डायरेक्शन देऊ शकतं ना, बरोबर ना? बरोबर. हा, डायरेक्शन देऊ शकतं, लक्षात घ्या. आणि ते डायरेक्शन ऑब्झर्व करून तुम्हाला मार्केटमध्ये काही गोष्टी ठरवता येतात, म्हणजे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही गोष्टी सगळ्या करू शकता, लक्षात घ्या. आता इथे बघा, इथे मंथलीचा टाइम फ्रेम आहे. आता मंथलीला फक्त इथे तुम्हाला मी एक फेअर व्हॅल्यू गॅप फक्त दाखवतो. आता हा फेअर व्हॅल्यू गॅप बघा, भरपूर फेअर व्हॅल्यू गॅप असतात, पण कुठला चालणार, कसा चालणार याचं लॉजिक पाहिजे तुमच्याकडे, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणणार की हा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये दाखवला आणि मी उद्या टेस्टिंग करताना सगळं फेल जायला लागले, बरोबर? फक्त तुम्ही मग आमचं बेसिक करून तुम्ही ह्याला हे करू शकत नाही, ऍडव्हान्स पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. इथे कोणता क्रायटेरिया पाहिजे, इथे कसं मॅच केलं पाहिजे. बघा, हा फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला इथे, हा तुमच्याकडे मंथलीचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मंथलीच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये विकलीवर आलो मी, आणि विकलीवर आल्यानंतर ना पाठीमागच्या कॅन्डलची बघा, ही ब्लॅक कॅन्डल आहे काय, ब्लॅक कॅन्डलची ग्रीन कॅन्डलने काय केलंय सांगा जरा मला? लिक्विडिटी स्वीप केल्या, बरोबर ना? हा, मग लिक्विडिटी खालची जर स्वीप होत असेल तर पुढच्या कुठला कलर येणार मी सांगितलेलं तुम्हाला? ग्रीन. आला ग्रीन इथं? आला काय? मग त्याच्यासाठी जी क्रायटेरिया आहेत मॅच करायचे आहेत ते अशा भरपूर प्रमाणात जे क्रायटेरिया आहेत ते प्रॉपर जर तुम्हाला समजायला लागले तर तुम्ही 100% मार्केटचं डायरेक्शन ओळखू शकताय, आणि मार्केटचं डायरेक्शन जर ओळखायला आलं तुम्हाला तर तुम्ही प्रॉफिट 100% करू शकता, लक्षात घ्या. कळालं हे तुम्हाला? कारण की मार्केटमध्ये फक्त डायरेक्शनच प्रॉफिट तुम्हाला देऊ शकतो, अदरवाईज काय तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट नाही देणार, लक्षात घ्या. कळालं? कॅन्डलस्टिक सिक्युरिटी समजलं सर्वांना? हो, समजल्या. हा, बघा इथं ह्या कंडिशन मध्ये हा लो स्वीप झालाय, मग इथली कॅन्डल हिरवी येणार आहे, ग्रीन कलरची येणार, पण तिची 100% तुमच्याकडे गॅरंटी असेल तर तुम्ही बाय साईडला जाऊ शकता. मग ती गॅरंटी कशी घ्यायची ही आपण तुम्हाला जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी दाखवतो, ऍडव्हान्स मध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. परत इथं ह्या कॅन्डलचा हिनं हाय स्वीप केला, मग इथली कॅन्डल तुमच्याकडे ब्लॅक येणार आहे, मग तिची पण गॅरंटी कशी घ्यायची ही शिकवतो, लक्षात घ्या. परत ह्या रन मध्ये ही कॅन्डल आहे आणि ह्याच्यानंतर ही कॅन्डल त्याच्या खाली क्लोज झाल्या, मग ह्याच्या पुढची कॅन्डल ब्लॅक येणार आहे, ह्याच्या काय पुढची कॅन्डल ब्लॅक येणार आहे की ग्रीन येणार आहे हे तुम्हाला ऑब्झर्वेशन शिकवतो आपण, लक्षात घ्या. आणि ते मॅटर करतं मार्केटमध्ये, लक्षात घ्या. समजलं हे तुम्हाला?
कॅन्डलस्टिक सिक्युरिटी समजली सर्वांना? येस सर. हा, या चार चार येस सर. चार सिनारिओ मध्ये पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपलेली आहे, लक्षात घ्या. आणि जी नवीन तयार झाल्या त्या कॅन्डलची सिक्युरिटी तयार झालेली आहे. समजलं हे तुम्हाला? येस सर. त्याच्यानंतर ना पुलबॅक टाका. पुलबॅक पण महत्वाचं असतं. कॅन्डलस्टिक वरनं पुलबॅक काढतात, लक्षात घ्या. पुलबॅक पण तुमच्याकडे महत्वाचा असतो. आता पुलबॅक कसा असतो तो पण दाखवतो तुम्हाला मी इथे. पुलबॅक टायटल टाका. पुलबॅक काय असतात मार्केटमध्ये दाखवतो तुम्हाला मी. ऍक्च्युली पुलबॅक तुम्ही ज्यावेळेला स्ट्रक्चर मॅपिंग करायला चालू करणार आहे त्यावेळेला पुलबॅकचा वापर होणार आहे, लक्षात घ्या. पुलबॅक आता जर समजले तर स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं तुम्हाला समजणार. स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे हायर लो जे मॅपिंग करायचं असतं त्याच्यावरनं मार्केटची दिशा समजते तुम्हाला. टायटल टाकला पुलबॅक सर्वांनी? हो टाकला. बघा इथं आता ही 1 नंबरला कॅन्डल तयार झाल्या, बरोबर. ह्या 1 नंबर कॅन्डलच्या वरती 2 नंबर ज्यावेळेला कॅन्डल गेली त्यावेळेला ह्या कॅन्डलची सिक्युरिटी काय झाली? संपली, बरोबर. पण 1 नंबर कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेलं का? नाही गेलं. मग 2 नंबरची कॅन्डल तयार झाली. 2 नंबर कॅन्डलच्या वरती हायच्या वरती गेलं, पण लोच्या खाली कोण गेलं का? नाही. सिक्युरिटी पण संपली त्याची, बरोबर. ह्या 3 नंबर कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल गेली, मग हिची सिक्युरिटी संपली, पण ह्या लोच्या खाली कोण गेलंय का? नाही. ह्या लोच्या खाली कोण गेले का? नाही. या लोच्या खाली कोण गेले का? नाही, बरोबर ना. म्हणजे इथं पुलबॅक एक पण पुलबॅक येत नाहीये. आता इथं तुम्हाला एक दाखवतो. इथं एकच मिनिट. हे काय इथं आता ह्या कॅन्डलची सिक्युरिटी ह्या कॅन्डलने संपवल्या? नाही. मग ही कॅन्डल काय झाली? इनसाइड. ही इनसाइड झाली. हिची किंमत आहे तुमच्याकडं? नाही. मग ह्या कॅन्डलची किंमत नाही. मग ह्या पुढच्या कॅन्डलने ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली पाहिजे, बरोबर ना. बॉटमची खाल्ल्या का बघा? नाही. मग पुलबॅक आला नाही आला, बरोबर. इथे ह्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे पुलबॅक आला नाही. आता इकडे दाखवतो तुम्हाला. या कंडिशन मध्ये ही कॅन्डल तयार झाली तुमच्याकडं. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलचा जो वीक आहे तो ह्या कॅन्डलच्या खाली गेलाय, बघा. ह्या कॅन्डलच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली गेलाय आणि ही पुढची कॅन्डल त्याच्या वरती जाऊन क्लोज झाल्या. मग तुम्ही मला सांगा, ह्या कॅन्डलचा कोणी लो खाल्लाय? या कॅन्डलचा कोणी खाल्लाय? या कॅन्डलचा खाल्लाय? या कॅन्डलचा? या कॅन्डलचा खाल्लाय. मग ह्याला काय म्हणायचं आपण? पुलबॅक. ह्याला पुलबॅक म्हणणार, लक्षात घ्या आपण. हा तुमच्याकडे पुलबॅक असेल. आता हा पुलबॅक पहिला झाला तुमच्याकडे. आणखी एक पुलबॅक दाखवतो तुम्हाला. इथनं मार्केट परत वरती गेलं. परत वरती गेल्यानंतर ना बघा, आता ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्ला म्हणून हा पुलबॅक आला, बरोबर. मग ह्या कॅन्डलचा कोणी खाल्लाय का लो?
नाही नाही. मग ह्या कॅन्डलचा लो खाल्लाय खाल्लाय खाल्लाय. ही कॅन्डल ज्या कॅन्डलचा लो खाल्लाय ती कॅन्डल इनसाइड आहे का? नाही. आहे. मग हा पुलबॅक आला तुमच्याकडे, बरोबर आहे काय? हो. किती पुलबॅक आलेत? 2 2. करंट पुलबॅक कोणता? पहिला पहिला. 1 नंबर. हा 1 नंबरचा करंट आणि हा प्रिव्हियस पुलबॅक आहे. मग यात महत्वाचा पुलबॅक कोणता असतो तुमच्याकडे? हा पुलबॅक असतो, लक्षात घ्या. हा पुलबॅक असतो आणि ह्या पुलबॅकच्या खाली काय पडलेलं असते? सगळ्यात जास्त लिक्विडिटी पडलेलं असते, लक्षात घ्या. सर पुलबॅक एकच कॅन्डलचा येऊ शकतो का अनेक कॅन्डलचा येऊ शकतो? अनेक भरपूर कॅन्डल तुम्हाला दाखवतो. चार्टवर दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. हे का अपट्रेंड मार्केटमध्ये बॉटमची लिक्विडिटी खायला लागली मार्केट. मग डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये कुठली लिक्विडिटी खाल्ली पाहिजे? अपची खाल्ली पाहिजे. हे का ही ब्लॅक कॅन्डल आहे. मग ह्या ब्लॅक कॅन्डलच्या पुढे ही ब्लॅक कॅन्डल तयार झाल्या. माईक ऑफ करा. हे का ह्या 2 ब्लॅक कॅन्डल तयार झाल्यात. कुठं चालल्यात? त्या खाली चालल्यात, बरोबर. या कॅन्डलच्या वरती कोण गेले? नाही. या कॅन्डलच्या वरती कोण गेले? नाही. त्याच्यानंतर ही कॅन्डल आल्या आणि ह्या कॅन्डलने काय केले? प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती गेले आणि परत खाली जाऊन क्लोज केलंय. किंवा ही कॅन्डल क्लोज झाली नाही तुमच्याकडे, पुढची कॅन्डल क्लोज झाल्या. का पुढची कॅन्डल. आता ह्याला पुलबॅक म्हणू शकता का तुम्ही? हो म्हणू शकता ना, कारण की ह्या कॅन्डलची ना हे खाल्लंय, लिक्विडिटी खाल्ल्या आणि खाली गेले मार्केट, बरोबर आहे काय? खाली गेलं, मग ह्याला पुलबॅक म्हणू शकता तुम्ही. हा बेरिज साईडला झाला आणि हा जो दाखवला तुम्हाला हा बुलिश साईडला झाला. कळालं तुम्हाला? हो. आता तुम्हाला चार्टवर दाखवतो पुलबॅक कशी काउंट करायचं असतं ते. हो का मार्केट कोणत्या साईडला चाललंय? कोणत्या साईडला चाललंय? मार्केट डाऊन साईडला. मग पुलबॅक कोणती बघणार? डाऊनची. अप साईडचे. बघा इथपर्यंत मी प्लेबॅक मोड घेतलाय. कुठल्या कॅन्डलने वरच्या साईडची लिक्विडिटी खाल्ली का बघा? नाही. कुठलीच कॅन्डल अप साईडची लिक्विडिटी खाल्लेली नाही. मग तुम्ही मार्कअप करत इथपर्यंत आलाय. ह्या कॅन्डलची कोण खाते का तुम्ही बघणार? खाल्ली का बघा? नाही खाल्ली, बरोबर ना? नाही खाल्ली. मग मार्किंग करून तुम्ही इथं आला, परत इथं आला. आता खाल्ले का बघा? खाल्ले, बरोबर ना? लिक्विडिटी खाल्ली. बघा ह्या कॅन्डलने खाल्ली का लिक्विडिटी? आता फक्त लिक्विडिटी खाऊन उपयोग नाही, लक्षात घ्या. ह्या ज्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या किंवा इकडचा जो प्रिव्हियस लो असतो त्याच्या खाली क्लोजिंग देणं महत्वाचं असतं मार्केटला. ह्याच्या खाली जर क्लोजिंग आलं तरच तुम्ही ह्याला पुलबॅक म्हणू शकता, लक्षात घ्या. क्लोजिंग आलंय अजून? नाही. क्लोजिंग झालं का बघा? झालं, क्लोजिंग झालं, बरोबर ना? तोपर्यंत किती पुलबॅक आलेत बघा. ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा हिनं हाय खाल्ला. ह्या प्रिव्हियस ही काही इनसाइड कॅन्डल होती त्याच्यामुळे हा येणार. हा हाय काय येणार तुमच्याकडे? पुलबॅक म्हणून येणार, बरोबर आहे का? बरोबर आहे. बघा इथं या कॅन्डलच्या वरती कोण गेले? नाही. ह्या कॅन्डलच्या आतमध्ये ह्या 2 कॅन्डल आहेत, ह्यांची किंमत आहे स्वतःची? नाही. या कॅन्डलच्या वरती कोण गेले? नाही. या कॅन्डलच्या वरती गेले नाही, या कॅन्डलच्या वरती गेले नाही, ह्याच्यावरती गेले नाही, ह्याच्यावरती गेले नाही. म्हणजे हाच पुलबॅक तुमच्याकडे असणार, लक्षात घ्या, बरोबर आहे? समजला पुलबॅक कसा मार्क करायचा आहे? त्याच्यानंतर आता परत पुलबॅक बघूया आपण खालच्या बाजूला, परत तयार होते का बघा. सर एक विचारायचं, ब्लॅक कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे का ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे? कुठले ह्या म्हणताय ना? आजच्या 2 मध्ये इथला जो लो असतो की लो, वीकचा लो, त्याच्या खाली क्लोजिंग यायला लागते. ओके. हा, प्रिव्हियस लोच्या खाली क्लोजिंग किंवा प्रिव्हियस हायचा जर बघत असेल तर प्रिव्हियस हायच्या वरती. ओके. आता परत बघा, आता परत पुलबॅक दाखवतो तुम्हाला मी इथं. कोणती क्रेन असली तर चालते ना?
कॅन्डल हा कॅन्डल कोणतीही असली चालते, काय फरक पडत नाही. हे बघा इथं बघा, ही ग्रीन कॅन्डल आहे, ही ब्लॅक कॅन्डल आहे. ह्या ब्लॅक कॅन्डलच्या आतमध्ये ह्या 2 ग्रीन कॅन्डल तयार झाल्यात. ह्यांची किंमत आहे नाही. नाही. ह्या ब्लॅक कॅन्डलचा ह्या दोघांनी हाय खाल्ला का? आणि ह्या प्रिव्हियस लोच्या खाली क्लोजिंग दिले का? दिले. हा, मग ह्याला काय म्हणायचं? पुल बॅक म्हणायचं, लक्षात घ्या. बरोबर आहे? हा व्हॅलिड पुलबॅक आला. आणि वरती एक होता आणि हा एक होता. मग हा तुमच्याकडे कोणता आहे ना? करंट पुलबॅक येणार, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? हो. हा डाऊन साईडचे दाखवले, तुम्हाला आता अप साईडचे दाखवतो. ऍक्च्युली ह्याचा उपयोग तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग वेळी करायचा, लक्षात घ्या. बघा मार्केट कुठं चाललंय? अप साईडला चाललंय. बरं, आता पुलबॅक मोजायचं तुम्हाला. पुलबॅक आलाय का बघा इथं, या कॅन्डल मध्ये कुठं आलाय का बघा, इथंपर्यंत पुलबॅक आलाय? नाही आला. मग तिथनं पुढे आपण मोजायला चालू केलंय. तिथनं पुढे मोजायला चालू केलं. ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलच्या ही कॅन्डल बाहेर गेली, किंमत संपली. या कॅन्डलची, ह्या कॅन्डलच्या खाली ही गेली, हिची किंमत संपली. बरोबर. पण अशा वेळेला ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्ला, पण वरती क्लोजिंग दिली का बघा? नाही. ह्या ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग दिली. कधी या दोघांचा लो खाल्ल्यानंतर क्लोजिंग दिली. मग हा काय झाला तुमच्याकडं? हा काय झाला तुमच्याकडं? पुलबॅक झाला. बरोबर. त्याच्यानंतर ना ह्या कॅन्डलचा, हा कॅन्डलचा लो कोणी खाल्लाय? या कॅन्डलचा खाल्लाय? या कॅन्डलचा खाल्लाय? नाही. ह्या कॅन्डलची हिनं सिक्युरिटी संपवल्या, संपवल्या. बरोबर. आणि त्या कॅन्डलचा लो खाल्लाय बघा, या ब्लॅक कॅन्डलने खाल्लाय, खाल्लाय. मग हा तुमचा दुसरा काय झाला? सेकंड पुलबॅक झाला. हा करंट पुलबॅक झाला आणि हा प्रिव्हियस पुलबॅक झाला. समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर ना इथं बघा, ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा लो कोणी खाल्लाय? या कॅन्डलचा लो कोणी खाल्लाय? या कॅन्डलचा लो खाल्लाय? या कॅन्डलचा लो खाल्लाय काय? नाही. हॅलो. हा सर, त्याची क्लोजिंग ते खालीच आहे ना? कुणाची क्लोजिंग खाली आहे? हे आता जे घेतलेला पुल ब्लॅक आहे सेकंडचा. हा हा, हे बघा इथं क्लोजिंग खाली कशी होईल? क्लोजिंग वरती झालं ना, ही ग्रीन कॅन्डलने दिली नाही का पुढच्या? बघा ह्या कॅन्डलची हिनं लिक्विडिटी खाल्ली आणि पुढची कॅन्डल वरती गेली ना, मग हा पुलबॅक झाला तुमच्याकडे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना बघा, ही ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये 2 ब्लॅक आहेत. 2 नाही, तिन्ही आतमध्ये आहेत बघा. दिसतात का तिन्ही आतमध्ये? हा, मग तिन्ही कॅन्डलला किंमत आहे तुमच्याकडे? नाही. बरं आहे. मग इथं पुलबॅक तुम्ही मार्क करू शकत नाही. मग मार्केट परत वरती गेलं. वरती गेल्यानंतर ना हा लो खायला आलं मार्केट, आणि हा पुलबॅक झाला तुमच्याकडे. कधी पुलबॅक होणार? ज्या वेळेला मार्केट ह्याच्यावरती क्लोजिंग देईल तेव्हा. बघा क्लोजिंग आले का? आले ना. मग त्यावेळेला पुलबॅक तुमच्याकडे कुठले होणार? बघा, हा एक पुलबॅक होणार तुमच्याकडं, प्लस हा एक पुलबॅक होणार. बरोबर आहे काय? 2 पुलबॅक होणार. हा तुमच्याकडे करंट पुलबॅक येणार, लक्षात घ्या. काल पुलबॅक अपसाईडचे कसे मार्क करायचे? ज्यावेळेला प्रिव्हियस हाय तुटतोय त्याच्यानंतर तुम्हाला दिसतात यातले पुलबॅक. बघा इथं पुलबॅक आला, याच्यानंतर कुठल्याही कॅन्डलची लिक्विडिटी कोणी खाल्ली नाही, मग हा पुलबॅक आहे तुमच्याकडं. कळलं? त्याच्यानंतर ना प्रिव्हियस हा इथं तुटला, बघा इथं तुटला, मग त्याच्यानंतर पुलबॅक कुठं आलाय तुमच्याकडे? इथं आलाय. बघा इथं आलाय पुलबॅक तुमच्याकडे. इथं कोणी खाल्ले का बघा एकमेकाची लिक्विडिटी? समजा लागले पुलबॅक काय असतात? यस सर. सर, हा बोला. डाऊन ट्रेंडची जरा दाखवा. असं दाखवतो थांबा डाऊन ट्रेंडचा, एक मिनिट. बघा ह्या कॅन्डलची सिक्युरिटी हिने संपवली काय? या कॅन्डलची हिनं सिक्युरिटी संपवली आणि ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्ला आणि वरती गेलं, मग हा काय येणार तुमच्याकडं? पुलबॅक येणार ना हा.
बरोबर ना. आता परत पुढं ह्या कॅन्डलची हिनं सर लिक्विडिटी सर खाल्ल्या बघा. सर जी तुम्ही जे खाली त्याच्या खाली हे केलंय पुल बॅक केलंय ना, हा त्याच कॅन्डलनी क्लोजिंग लाईन दिली त्याच्यावरती, त्याच्या शेजारच्या कॅन्डलने दिली. देऊन दे, चालतंय, त्याला काय फरक पडत नाही. किती पण कॅन्डलने क्लोजिंग दिली तरी चालते, काय फरक पडत नाही. फक्त त्याच्यावरती क्लोजिंग पाहिजे ना. ह्या प्रिव्हियस हाय आहे ना, याच्यावरती क्लोजिंग पाहिजे तरच ह्याला पुल बॅक म्हणू शकता तुम्ही. आता इथे बघा, त्या इथे कॅन्डलने न देता पुढच्या कॅन्डलने दिले तरी चालते का? चालते चालते चालते, ठीक आहे. हे बघा चालते ते, हे बघा इथे बघा, इथं याच्यामध्ये बघा. आता इथं ह्या कॅन्डल आहेत, 3 कॅन्डल आहेत बरोबर. पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसरी कॅन्डल गेली बघा, ही दिसते काय? हा, पहिल्या कॅन्डलच्या खाली ही गेली आणि हिचा लो हिनं खाल्ला आणि वरती जाऊन क्लोज झाले. मग हा पुल बॅक म्हणू शकता ना तुम्ही, बरोबर काय? ह्याला पुल बॅक म्हणू शकता तुम्ही, बरोबर. ह्याला पुल बॅक म्हणू शकता. मग हा पुल बॅक जो असतो, हा जो पुल बॅक असतो, ह्याच्या खाली लिक्विडिटी जास्त पडलेली असते, म्हणून मार्केट काय करते, ती लिक्विडिटी खायला येते आणि लिक्विडिटी खाते आणि वरती जाते परत. कळलं? हो सर. आणि एकदा रिपीट करा प्लीज. हे बघा, हा ही कॅन्डल आहे तुमच्याकडं. ह्या कॅन्डलच्या वरती कॅन्डल ओपन झाल्या, हो झाली. मग ह्या कॅन्डलची सिक्युरिटी संपली. त्याच्यानंतर ह्या संपली. कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल झाली, हिची सिक्युरिटी संपली. हो ह्या कॅन्डलच्या खाली जराशी गेली, मग हिची सिक्युरिटी संपली. हो मग ह्या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल गेली, हिची सिक्युरिटी संपली आणि प्रिव्हियस जो हाय होता त्याच्यावरती जाऊन क्लोजिंग दिलं. मग हा काय आला तुमच्याकडं? पुल बॅक. व्हॅलिड पुल बॅक. हा व्हॅलिड पुल बॅक आला, लक्षात घ्या. प्रिव्हियस कॅन्डलच्या लोची लिक्विडिटी घेऊन ज्यावेळेस प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज होते, वर क्लोज होते त्यावेळेस ते व्हॅलिड पुल बॅक झाला. हा व्हॅलिड पुल बॅक. हे अपसाइडचं झालं आणि डाऊन साइडचं याच्या उलट बघायचं, लक्षात घ्या. डाऊन साइडचं पण दाखवतो, 1 मिनिट. बघा, डाऊन साइडचं मार्केट कुठं चाललंय? खाली चाललंय, बरोबर. हा, बघा, ह्या कॅन्डलची हिनं लिक्विडिटी खाल्ली का वरची? हो घेतली. आणि ह्याच्या खाली क्लोज झालं का? हो. मग हा काय झाला तुमच्याकडं? पुल बॅक. पुल बॅक. हा व्हॅलिड पुल बॅक. प्लस इथनं मार्केट खाली आलं, ही ग्रीन कॅन्डल ह्याच्या आतमध्ये गेली बघा, ब्लॅक मध्ये गेली का? हिची किंमत नाही स्वतःची, पण ह्या कॅन्डलची, ज्या कॅन्डलची किंमत आहे त्याचा हाय खाल्ला, मग हा पुल बॅक आला. कधी पुल बॅक तयार होणार? ज्या वेळेला ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज झाल्यानंतर. झाला पुल बॅक तयार झाला. हा पुल बॅक आला, हा पुल बॅक आला. हॅलो सर, हा बोला. ते तुम्ही जी काही 3rd नंबरची ब्लॅक कॅन्डल मार्क केली आहे का नाही, ही नाही आता, हा तिच्या आधीच्या आधी ही ब्लॅक कलर, ही त्याच्या आधीची सर. हा करेक्ट. हा हीच. हा, ही ह्याच कॅन्डलला का मार्क केलंय तुम्ही, म्हणजे व्हॅलिड पुल बॅक साठी? वरच्या त्याच्या आधीची ब्लॅक कॅन्डल पण असू शकते ना, ही म्हणताय ना तुम्ही? आताची ब्लॅक, ह्या कॅन्डलच्या खाली ज्यावेळेला ही कॅन्डल क्लोज झाली, त्याला हिची सिक्युरिटी संपली. अच्छा. ह्या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल ज्यावेळेला क्लोज झाली त्यावेळेला हिची सिक्युरिटी संपली 2 नंबरची. बर, मग हा लिक्विडिटी ह्या ब्लॅक कॅन्डलच्या वरती राहिली ना की नाही राहिली? ह्या कॅन्डलच्या वरती लिक्विडिटी राहिली ना, म्हणजे तसं नाही म्हणतायत, लक्षात घ्या. अजून आपण पुलबॅक मार्क करायचा. पुलबॅक मार्क केल्यानंतर ना ह्याच्यावरती लिक्विडिटी रेस्ट होते, लक्षात घ्या. अच्छा, ठीक. आणि मग मार्केट इकडे जाऊन लिक्विडिटी खाते आणि मग खाली जाते. ठीक आहे. मला काय म्हणताय का नाही, तिसऱ्या कॅन्डलच्या वरती एक मिनिट, कोणतरी बोला. टाइम काय पाहिजे कॅन्डलचं सर पुलबॅक ते अजून पुढे आहे, सगळं पुढे. फक्त आता तुम्हाला मोठ्या टाइम मी पुलबॅक शिकवा लागलोय. पुलबॅक कडे लक्ष द्या. ओके. हा डॉक्टर साहेब, मला बोला, काय म्हणायला लागला तुम्ही? काय म्हणायचं सर, तिसऱ्या कॅन्डललाच वरती लिक्विडिटी होती असं नाहीये ना? सेकंड कॅन्डलच्या वर सुद्धा लिक्विडिटी असू शकते ना सर? नाही, तसं नाही म्हणत मी. लिक्विडिटी फाइंडिंग करण्यासाठी पहिल्यांदा पुलबॅक मार्क करायचे तुम्हाला. बर. जे पुलबॅक असतात ना, पुलबॅकच्या वरती आणि खालती लिक्विडिटी पडलेली असते. मग हा पुलबॅक आला तुमच्याकडे, मग ह्याच्यावरती लिक्विडिटी रेस्ट झालेली असते. मग मार्केट मेकर काय करतात की ह्याच्यावरची लिक्विडिटी रेस्ट करण्यासाठी वरती घेऊन जातात मार्केटला, आणि लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट खाली येतं. ठीक आहे. आणि ऍक्च्युअली हे पुलबॅकचा जो वापर आहे तो स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये करायचा आहे.
ते स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं तुम्हाला मी दाखवतो त्यावेळेला. मग आता तुम्ही मार्क केलेलं व्हॅलिड पुलबॅक आहे, पण स्ट्रक्चर सॉरी रिट्रेसमेंट जी दाखवलेली आहे ग्रीन कॅन्डल, एक ग्रीन कॅन्डल आहे, हा ती व्हॅलिड आहे का? ही तिला ग्रीन valid कॅन्डल धरता येईल? इनव्हॅलिड आहे, कारण की ही याच्या आतमध्ये तयार झाल्या, इनसाइड हा, कॅन्डल आहे. मग आणि ह्या जर त्या ब्लॅक कॅन्डलच्या वरती क्लोज झाले असते तर ही कॅन्डल ना, ग्रीन कॅन्डल हा मग काय प्रॉब्लेम नाही. मग ह्या ग्रीन कॅन्डलचा हिनं हाय खायला पाहिजे होता फक्त, ब्लॅक कॅन्डलचा. ह्या ग्रीन कॅन्डलचा. ही समजा आता ह्याच्यावरती अशी क्लोज झाल्या, हा मग ह्या ब्लॅक कॅन्डलला हिचा जो हाय असतो तो खाल्ला पाहिजे, तरच हिला पुल बॅक म्हणू शकता तुम्ही. आणि हाय खाल्ल्यानंतर ना प्रिव्हियस लोच्या खाली जाऊन क्लोजिंग द्यायला लागतं. ओके ओके. पण सर आधीच्या ब्लॅक कॅन्डलने त्या ग्रीन कॅन्डलचा हाय घेतलेला ना. पण आधीची ग्रीन कॅन्डल ब्लॅक कॅन्डलच्या आतमध्ये आहे, मग ही इनसाइड झाली, हिची किंमत नाही. मग आधीच्या कॅन्डलची खाणं महत्वाचं आहे, मग आधीच्या कॅन्डलची खाल्ली म्हणून ह्याला आपण पुल बॅक म्हणतो. बरोबर ना. हायर हाय हायर लो सारखे थोडक्यात. हा ते तुम्हाला अजून हायर आहे हायर लो ते नंतर समजेल तुम्हाला त्यावेळेला. बघा इथं ही कॅन्डल दिसते ब्लॅक, या कॅन्डलचा हिनं हाय खाल्लाय, पण तीच कॅन्डल एका पाठीमागच्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे ना. हा बरोबर. मग हिची किंमत नाही लक्षात घ्या, ह्या कॅन्डलचा हाय खायला पाहिजे मार्केटनं. ओके. कळालं तुम्हाला, कारण की या पुलबॅकच्या वरती मार्केटची लिक्विडिटी रेस्ट पडलेली आहे, लक्षात घ्या. कळालं हे. आणखी एक दाखवतो, आणखी इकडच्या बाजूला दाखवतो. बघा इथं, हे बघा इथं ही 1 नंबरची कॅन्डल आहे, तिच्या खाली 2 नंबरची कॅन्डल क्लोज झाली, पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपली, हिच्या खाली ही गेली, हिचा लो स्वीप केला, मग हिची सिक्युरिटी संपली. आणि ह्या दुसऱ्या ब्लॅक कॅन्डलने हिचा हाय स्वीप केला, मग इथं पुलबॅक आला आणि ह्या लोच्या खाली मार्केट जाऊन क्लोजिंग झालं, मग ह्याला काय म्हणणार तुम्ही, पुलबॅक म्हणणार. अच्छा कळालं. ठीक आहे. परत आता ही कॅन्डल खाली क्लोज झाली, हिच्या हायच्या वरती कोण गेले, नाही गेलं. मग हिच्या लो म्हणजे लो खाली क्लोजिंग दिल्यानंतर हिची सिक्युरिटी संपली. मग ह्या कॅन्डलच्या वरती सिक्युरिटीचा अर्थ काय, सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? सिक्युरिटी ज्या वेळेला स्ट्रक्चर मॅपिंग तुम्ही करणार आहे, म्हणजे अजून तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग मी दाखवत नाही, आता मी फक्त तुम्हाला पुलबॅक शिकवा लागलोय. हो, पण सिक्युरिटीचा अर्थ आपण काय समजायचा इथं, म्हणजे सिक्युरिटीचा अर्थ मला वाटतं आता तुम्ही 1 मिनिट थांबा, तुम्हाला आता सिक्युरिटीचं ते चार्ट हे आहे का बघतो 1 मिनिट. जे पुलबॅक मार्किंग करतो की नाही आपण, त्याच्यासाठी सिक्युरिटी नावाची एक गोष्ट असते, ती आता मी हे केलं. 1 मिनिट इथे रिप्ले मोडला जाते, हा आहे इथे 1 मिनिट. हो का, हे दिसतं तुम्ही इथं होता तुम्ही, हे बघा इथं ही पहिली कॅन्डल आहे. पहिल्या कॅन्डलच्या वरती ज्यावेळेला दुसरी कॅन्डल सरकली त्यावेळेला पहिल्या कॅन्डलची किंमत संपली, पण क्लोज नाही झाली सर वरती. नाही होऊन दे काय फरक पडत नाही. अच्छा, फक्त हाय ब्रेक झाला पाहिजे, सिक्युरिटी संपली. हा, मग क्लोज वरती झाली नाही म्हणून त्याला आपण काय म्हणणार, स्वीप म्हणणार, लक्षात घ्या. अच्छा. आता इथं ह्याच्या उलटी कंडिशन, पहिल्या कॅन्डलच्या वरती दुसरी कॅन्डल क्लोज झाली, नाही झाली ना, खालची हा झाली. हा, हिची किंमत संपली, हिची किंमत आली, पण पहिल्या कॅन्डलच्या वरती संपली म्हणून त्याला आपण काय म्हणणार, हाय रन केला. हाय रन. हा, आता इथं परत इथं या कॅन्डलचा खालचा लो घेतला आणि आतमध्ये जाऊन क्लोज झाली कॅन्डल, मग पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी तुमच्याकडे संपली, लक्षात घ्या, म्हणजे किंमत संपली. ह्या कॅन्डलची आली किंमत. याच्यामध्ये पण तसं, ह्या पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसरी कॅन्डल गेली का तुमच्याकडे, हो, हा, त्यावेळेला पहिल्या कॅन्डलची किंमत संपली, लक्षात घ्या तुमच्याकडे. मग हे कशासाठी वापरतो आपण, पुलबॅक काउंट करण्यासाठी याचा वापर करतो. आता पहिल्या कॅन्डलचा लो, लिक्विडिटी ग्रॅब केली असं म्हणायचं थोडक्यात. हा, लिक्विडिटी ग्रॅप सारखं किंवा लिक्विडिटी रन म्हणतो आपण. लिक्विडिटी ग्रॅप म्हणजे स्वीप म्हणतात त्याला, आणि लिक्विडिटी रन म्हणजे त्याला रन म्हणतात, लक्षात घ्या. काय रन म्हणजे, आता हे जे दुसऱ्या नंबरचं उदाहरण दिलं ना तुम्ही, हा, हे ग्रीन कॅन्डल वरती क्लोज झालेली आहे, हा, पण तिने पहिल्या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप नाही केली सर खाली. नाही स्वीप केले नाही, पण मी इथं हा जो लेक्चर आहे ना, हा इथला हा फक्त सिक्युरिटीचा विषय होता. पुलबॅक इथं पुलबॅकचा संबंध नाही, पुलबॅक नंतर शिकवा लागलोय मी. कळलं का तुम्हाला, पुलबॅक नंतर शिकवले. पहिल्यांदा मी सिक्युरिटी सांगितली. का सिक्युरिटी सांगितली, समजा हीच जर कॅन्डल, ही जी ब्लॅक कॅन्डलची जी सिक्युरिटी हिने संपवल्या, हीच जर कॅन्डल पाठीमागच्या कुठल्या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्ये असेल तर हिला इनसाइड कॅन्डल म्हणतात, लक्षात घ्या. बरोबर, व्हॅल्यू नाही तिला काही. हा, व्हॅल्यू नाही आहे, मग ते अशासारखं आहे. हे बघा इथं ही इनसाइड आहे, हिची व्हॅल्यू नाही.
हा मग ह्या कॅन्डलची दुसऱ्या कॅन्डलनं काय करायला पाहिजे, सिक्युरिटी संपवायला पाहिजे पहिल्या कॅन्डलची. हा पहिल्या कॅन्डलची, कारण की हिला आणि व्हॅल्यू नाही. आणि हे 4 नंबरचं जे उदाहरण दिलंय तुम्ही, हा लो रन झालाय, लो रन. लो रन झालाय. हा ठीक आहे. इकडे हाय रन आहे, इकडे लो रन आहे, लो स्वीप आहे, हाय स्वीप आहे. ठीक आहे सर, ओके. हा समजलं. हो हो. आणि पुलबॅक वेगळे आहेत, लक्षात घ्या, पुलबॅक वेगळे आहेत. बघा इथं पुलबॅक आहेत. इथं पुलबॅक म्हणजे काय की इथनं इथपर्यंत जर बघितलं तर कोणत्याच कॅन्डलचा लो कोणच खात नाही. बरोबर. पण वरती जाताना प्रत्येक कॅन्डलची सिक्युरिटी संपत घेत चालली आहे. हो बरोबर आहे. पण अशी एक कॅन्डल, आता ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्ला, ह्या ग्रीन कॅन्डलचा हिनं लो खाल्ला का? नाही खाल्लाय. खाल्ला की लो? नाही, पुढच्या सगळ्या शेवटच्या कॅन्डलने खाल्लाय त्याच्या हा आधीच्या. हा बरोबर. शेवटचा. पण ही जिचा लो खाल्लाय ती ह्या पहिल्या कॅन्डलच्या आतमध्ये, मग हिची किंमत आहे का तुम्हाला? नाही. नाही. मग ह्या कॅन्डलचा लो खायला पाहिजे, ज्या कॅन्डलची किंमत आहे तिचा लो खाल्ला पाहिजे, तरच त्याला तुम्ही पुलबॅक म्हणणार. हाय रन करत गेले, नंतर इनसाइड बार बनलाय आणि नंतर हा इथं बघा आता, हा. इथं कुठल्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली का बघा? नाही. नाही. ह्या कॅन्डलची हिनं लिक्विडिटी खाल्ली का? नाही. हा 5-6 नंबरच्या कॅन्डलने खाल्ली लिक्विडिटी. इथं लिक्विडिटी खाल्ली, बरोबर. पण लिक्विडिटी खाणारी कॅन्डल इनसाइड आहे का? नाही. नाही. म्हणून ह्याला पुलबॅक म्हणायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. हा इथं इनसाइड होते म्हणून ह्याला पुलबॅक आपण म्हणत नाही. हा चुकीचा पुलबॅक आहे आणि हा बरोबर आहे, कारण की ही इनसाइड नाही, पाठीमागच्या कॅन्डलची सिक्युरिटी संपवल्या तिने. हो समजलं. अच्छा. परत वरती गेलं, ह्या कॅन्डलचा हिनं हाय रन केला आणि लिक्विडिटी हिची किंमत संपवली आणि हिचा लो हिनं खाल्ला आणि हिच्या वरती पहिल्या कॅन्डलच्या वरती जाऊन क्लोज झाला, म्हणून हिला काय म्हणायचं, पुलबॅक म्हणायचं. मग तो हा सुद्धा व्हॅलिडच झाला ना सर, पुलबॅक? हो, 2 पुलबॅक व्हॅलिड झाले. पण करंट कोणता आहे? नाही. आता हा करंट हा आत्ताचा वरचा. हा मग करंट व्हॅल्यू जास्त असते, लक्षात घ्या. बरं. पण आता त्याच्या आधीचा जो होता प्रिव्हियस पुलबॅक, तो व्हॅलिड नाही कसं काय? तो व्हॅलिड दोन्हीच्या दोन्ही व्हॅलिड आहेत, दोन्हीच्या दोन्ही व्हॅलिड आहेत. पण कसं असतं बघा, आता तुमच्याकडे सोनं जर 1 लाख रुपयाला गेलंय, मग इथे एक पुलबॅक आला, इथे एक पुलबॅक आला, इथे एक पुलबॅक आहे. इथला पुलबॅक 30,000 रुपयाचा आहे, इथला पुलबॅक 50,000चा आहे आणि इथला पुलबॅक 80,000 रुपयाचा आहे समजा. आणि सोनं तुमचं 1 लाख रुपयाला गेले. मग मला सांगा, 1 लाखावरनं 30,000वर येईल का फास्ट? कधी नाही येऊ शकत लवकर. नाही येऊ शकत. मग 80,000ला महत्व आहे का 50ला का 30ला? 80,000ला. 80,000ला. मग 80,000चा जो पुलबॅक आहे त्याला करंट पुलबॅक म्हणतात, लक्षात घ्या. त्याला महत्व. त्याच्या खाली जास्त लिक्विडिटी रेस्ट झालेली असते. ओके. आणि ते मार्केट मेकरला ती लिक्विडिटी पाहिजे असते, कारण की एवढं मार्केट मेकर पाडू शकत नाहीत मार्केटला. ठीक ठीक ठीक. कळालं? हो हो. हा पुलबॅक समजले सर्वांना? बेरिश बुलिश? येस सर. हा टास्क मध्ये घ्या. टास्क तुमच्याकडे जे आहेत त्या टास्क मध्ये घ्या. पुलबॅक, स्वीप अँड रन याचे टोटली, आता तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने लिक्विडिटी जर कॅच करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त चार्ट करा, अबाव 30 चार्ट. म्हणजे एका चार्ट मध्ये 5-5 लिक्विडिटी हंट किंवा स्वीप किंवा पुलबॅक तुम्ही मार्क केले चालतात. ते कसे करायचे ते पण दाखवतो तुम्हाला मी इथं. बघा इथं हा चार्ट आहे माझ्याकडं. हा चार्ट मध्ये प्रिव्हियस ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा हिनं हाय खाल्ला आणि आतमध्ये जाऊन क्लोज झालं. मग काय झालं इथं तुमच्याकडं? हा स्वीप झाला, हाय स्वीप झाला ना. हाय स्वीप झाला. हाय स्वीप झाला. मग इथं तुम्हाला नाव द्यायचं, लक्षात घ्या. इथं नाव द्यायचं तुम्हाला हाय स्वीप. आता हे का करायचं आहे? कारण की तुम्हाला लिक्विडिटी जर कॅच करायची असेल तर ह्या गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला. हा हाय स्वीप झाला, बरोबर. आता इथं बघा, हा हाय स्वीप झाला. आता इथं ही ब्लॅक कॅन्डल दिसत्या, ह्या ब्लॅक कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल क्लोज झाल्या. मग हा काय झाला? हाय रन झाला, लक्षात. हाय रन झाला, लक्षात घ्या. असं तुम्ही एका चार्ट मध्ये किती पण मार्किंग करा, काय फरक पडणार नाही. का तुम्हाला लिक्विडिटी मला समजून सांगायची आहे. बघा इथं काय झालं, इथं हाय स्वीप झालं. हाय स्वीप झाला, बरोबर ना. बघा इथं काय झाले? स्वीप झाला. हाय स्वीप झाला, बरोबर काय? हॅलो सर. हा बोला. हाय स्वीप झालाय तिकडे, तो पुलबॅक पण होऊ शकतो ना वरचा? हा पुलबॅक पण होऊ शकतो. पुलबॅकचा विषय नंतरचा. पहिल्यांदा हाय स्वीप लो स्वीप शिका. नाही सांगतोय सर, एक विचारतो. हा पुलबॅकचा विषय नंतरचा. पुलबॅकसाठी स्ट्रक्चर लागते प्रॉपर, पूर्ण कॅन्डल बघायला लागतात वरनं खाली त्याला. ओके ओके.
हे बघा इथे इथे काय झालं तुमच्याकडे लो रन झालाय बरोबर. पहिल्या कॅन्डलच्या खाली दुसरी कॅन्डल काय आली क्लोज झाली, लो रन झाला तुमच्याकडे आणि इथं हाय रन झाला बरोबर. समजल्या ह्या गोष्टी. हो सर. आता ह्या गोष्टी समजायच्या का आहेत हे तुम्हाला मी सांगतो. ह्या गोष्टी समजून का घ्यायच्या त्या. डॉक्टर साहेब तुम्ही कोर्सेस मला वाटते किती केलेत तुम्ही कोर्सेस काय? 2 केलेत सर आधी. 2 केलेत. कुठले केलेत? एक तर टॉप जीचा एक आणि त्याच्या आधी एक होता तो CCIचा होता, कम्युनिटी चॅनल इंडेक्स. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हो का. आता पुढच्या कॅन्डलचं प्रेडिक्शन करता येते तुम्हाला. आता समजा आजचा दिवस आहे, उद्याच्या कॅन्डलचं प्रेडिक्शन करता येते तुम्हाला? नाही सर. नाही करता येत बरोबर ना. मी सांगतो तुम्हाला कसं प्रेडिक्शन करायचं. हा. हे का ही पहिली कॅन्डल आहे ही दुसरी आहे. पहिल्या कॅन्डलची सिक्युरिटी संपली, हाय स्वीप झाला. हाय स्वीप झाला. मग ह्याच्यानंतरची येणारी कॅन्डल ब्लॅक कलरची येऊ शकते. ह्याच्यानंतरची येणारी कॅन्डल ब्लॅक कलरची येऊ शकते, लक्षात घ्या. पण ती ब्लॅक कलरची कॅन्डल जर तुम्हाला 100% जर आणायची असेल इथली, तर हा जो एरिया आहे, हा इथला जो एरिया आहे, हा त्याला काय करतो, हे करतो म्हणजे काय म्हणतात त्याला ऍक्च्युअल मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजे हा एरिया ह्याला कॉन्ट्रीब्यूट होत असेल म्हणजे याच्या संबंधात हा जर एरिया असेल वरती. आता हा एरिया काय हा तुम्हाला मी आता नाही सांगत, लक्षात घ्या. हा तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये समजणार हा एरिया काय आहे तो. हा मग ह्या कॅन्डलची हिनं लिक्विडिटी स्वीप केल्या हायची, तर पुढची कॅन्डल 100% ब्लॅक येऊ शकते. ही कशी येणार पुढे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये समजेल. तुम्ही ऍडव्हान्स लेवलला आहे बरोबर ना. फक्त आता एवढंच समजून घ्या की हाय स्वीप केला आणि लो स्वीप केलाय. पुढची कॅन्डल हाय स्वीप केल्यानंतर पुढची कॅन्डल ब्लॅक कलरची येऊ शकते आणि लो स्वीप केल्यानंतर पुढची कॅन्डल ग्रीन कलरची येऊ शकते. हा पण इथे जो एरिया आहे, इथला जो एरिया हा डिपेंड करतो ह्या पुढच्या, ते तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये समजेल. कुठला एरिया म्हणताय तुम्ही सर? दिसत नाही म्हणलं. नाही एरिया तुम्हाला मी इथं दाखवला नाही. इथला जो एरिया आहे तो हिडन आहे. तुम्हाला ही गोष्ट दाखवलेली नाही मी आता. अच्छा. हा ती ऍडव्हान्स मध्ये आहे. ही जी एरिया, हा जो एरिया आहे तो ऍडव्हान्स मध्ये आहे आणि हा एरियाला जर ह्या गोष्टी जर मॅचअप झाल्या तर पुढची कॅन्डल 100% ग्रीन होणार तुमच्याकडे. अच्छा. हा हे तुम्हाला मी ऍडव्हान्स मध्ये दाखवतो. अक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन मॅनिप्युलेशन सारखं काय का? हा तशा टाईपच आहे ते, तशा टाईपच आहे. बघा इथे इथे आहे बघा, इथं दाखवतो तुम्हाला मी. इथं या सगळ्या कॅन्डलची हिनं लिक्विडिटी खाऊन आतमध्ये जाऊन क्लोज झाले का? लिक्विडिटी खाल्ली आणि हाय स्वीप झाला सर. तेच की हा लो स्वीप झाला आणि हाय रन झाला बरोबर काय. हाय रन झाला सॉरी. परंतु ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे, ह्याच्या आतमध्ये तुम्ही एंटर होऊन तुम्ही हा प्रॉफिट घेतला, लक्षात घ्या. हा प्रॉफिट घेतला. हा कसा प्रॉफिट घ्यायचा तुम्हाला मी दाखवतो. शेवटी कॅन्डल ग्रीन झाली का ना. मी काय तुम्हाला म्हणलो की लो स्वीप झाल्यानंतर पुढची कॅन्डल ग्रीन होणार आहे. ग्रीन झाली, ग्रीन झाली. पण हा जो एरिया इथला हा कोणता मॅचअप करायचा हा तुम्हाला सांगतो. हे फक्त उदाहरण दाखवले मी तुम्हाला. पण इथं जो एरिया आहे हा इथं मॅचअप नाही केलेला, फक्त तुम्हाला मी दाखवा लागलोय. हा म्हणजे मार्केट टोटली लिक्विडिटी बेस आहे, लक्षात घ्या. हे बघा ही प्रिव्हियस कॅन्डल आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा हिनं लो खाल्ला, लो खाल्ला, पण ती इनसाइड मध्ये आहे. तरी पण लो खाल्ल्यानंतर पुढची कॅन्डल ग्रीन आली. मग पुढची कॅन्डल ग्रीन 100% कशी करायची याची तुम्हाला मी पुढे ऍडव्हान्स मध्ये सगळ्या गोष्टी सांगतो प्रॉपर. हे बघा इथं ह्या 2 कॅन्डलचा हिनं हाय खाल्ला का? हाय खाल्ल्यानंतर पुढची कॅन्डल कोणत्या कलरची आली? ब्लॅक कलरची. आता मी तुम्हाला मी तिकडे तेच सांगितलं होतं ना. बरोबर. आता बाकीच्या गोष्टी जर या लेवलला इथं जर तुम्ही मॅचअप केल्या आणि इथं जर 100% तुम्हाला ब्लॅक कॅन्डल जर पाहिलं असेल तर बेटर आहे ना तुमच्यासाठी. ते तुम्ही कुठल्या साईडला जायचं हे समजू शकताय. हो बरोबर. हो ना. मार्केटमध्ये डायरेक्शनच प्रॉफिट देऊ शकतो तुम्हाला, बाकीचं काही देऊ शकत नाही. आपल्याला जायचं कोणत्या साईडला हे कळायला पाहिजे. हा ते कळायला पाहिजे. बरोबर आहे, समजलं हे तुम्हाला. येस सर. मग त्याच्यासाठीच कॅन्डलस्टिक सिक्युरिटी शिकवत होतो तुम्हाला मी. स्वीप शिकवत होतो, रन शिकवत होतो आणि पुलबॅक शिकवत होतो. समजले. ऍक्च्युली हे बेसिक लेवलचं लेक्चर आहे, अजून ऍडव्हान्स चालू व्हायचं आपलं. कळालं बाकीचं सगळं? हो येस. मला वाटतं कॅन्डलस्टिकचं सगळं समजलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर टाइम फ्रेम. आता टाइम फ्रेम तुम्हाला माहितच असतील मला वाटतंय. सर्वांना टाइम फ्रेम माहित आहे. हो. 1 मिनिटाची कॅन्डल 1 मिनिटाचा टाइम फ्रेम लावला की 1 मिनिटाच्या सगळ्या कॅन्डल तयार होणार.
त्याच्यानंतर ना 15 मिनिट लावले की 15 मिनिटाचा तयार होणार. त्याच्यानंतर 2 आवर लावले की 2 आवर. डेली लावलं की डेलीचे सगळ्या. म्हणजे डेलीचे कशा आज 10 तारीख असेल तर उद्याची कॅन्डल 11 तारखेला तयार होणार. बरोबर ना? हा हे ट्रेडिंग व्ह्यूला असं दिसतं, MT5 ला असं दिसतं. बरोबर आहे? हो. आता तुम्हाला मी एक इम्पॅक्टेबल गोष्ट दाखवणार. आता इथे ओपन होते का पहिल्यांदा चेक करतो मी. तेव्हा काय हा स्क्रीन दिसतोय तुम्हाला? हो. हा त्रिकोण दिसतो तुम्हाला? हो. आता हा पहिल्यांदा एकच त्रिकोण होता. बरोबर आहे? मोठा. हो. आणि त्याच्या आतमध्ये हे बाकीचे सगळे बारके बारके लावलेत. बरोबर आहे? म्हणजे हा तुमच्यासाठी एक पझल आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे? आता तुम्ही मला सांगा, हा त्रिकोण आणि ट्रेडिंग याचा काय संबंध आहे का? टाइम फ्रेम आहे. कधी वापरलाय काय? एका ट्रायंगल मध्ये छोटे छोटे ट्रायंगल्स बनवून दिलेत. हो, पण हाय टाइम फ्रेम टू लो टाइम फ्रेम सांगायचं बहुतेक तुम्हाला. हा, हाय टाइम फ्रेम टू लो टाइम फ्रेम. म्हणजे समजा हा जर तुमच्याकडे त्रिकोण असेल तर ह्या त्रिकोणामध्ये हे सगळे त्रिकोण बसलेत. समजा मी ह्यातले जे सगळे त्रिकोण आहेत ते बाजूला काढून ठेवले तिकडं. मग तुम्हाला हा पझल फिल करायचा, परत भरायचा आहे. मग तुम्ही कोणता त्रिकोण पहिल्यांदा लावणार? मोठा. सगळ्यात मोठा आधी लावणार आतमध्ये. मग सगळ्यात मोठा का लावणार? कारण की पझल सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प मिळेल. बरोबर ना? बाकीचे त्यावर बसतात व्यवस्थित. हा जर मोठा लावला की बाकीचे बसतात. मग तुमचा कुठला असणार? पहिला 1 नंबरला हा असणार, 2 नंबरला हा. बरोबर ना? आणि 3 नंबरला हा. बरोबर आहे? मग तुम्ही मला सांगा, हा पझल सुटण्यासाठी जर मोठा टाइम फ्रेम, मोठा त्रिकोण जर तुम्ही लावला असेल तर तुमचं ट्रेडिंगचं जर पझल सुटायचं असेल तर तुम्ही मोठा टाइम फ्रेम कधी वापरलाय काय? आजपर्यंत नव्हतं वापरत. वापरलाय सर. वापरलाय, बेस्ट आहे, लक्षात घ्या. कारण की मोठा टाइम फ्रेम मध्ये पहिला ऑब्झर्वेशन केलं तर छोटा टाइम फ्रेम तुम्हाला सगळं सांगून जातो, लक्षात घ्या. हो हो हो, बरोबर. किंवा मोठा टाइम फ्रेम तुम्हाला सांगतो की मार्केटला कुठं जायचं ऍक्च्युअल मध्ये. समजलं? फ्रॅक्टल, याला फ्रॅक्टल म्हणतात, लक्षात घ्या. लोक काय करतात, छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेड करतात आणि त्यामुळे फसतात. त्यांना हे माहित नाही, लक्षात घ्या. ऍक्च्युअल मध्ये फ्रॅक्टल माहित नाही. टाइम हा फ्रॅक्टल आहे. बरोबर ना? टाइम हा फ्रॅक्टल आहे कारण की प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये चार्ट वेगळा दिसतो. बघा, हा तुमच्याकडे 5 मिनिटाला असा चार्ट दिसतोय तर मंथलीला असा दिसतोय. मग कुठल्या टाइम फ्रेमवर अलाय करणार सांगा टाइम फ्रेमला तुम्ही? बरोबर ना? म्हणून टाइम फ्रेम अलाइनमेंट करताना मोठ्या टाइम फ्रेमवर खाली यायचं, परत लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये जो मोठा त्रिकोणाची जागा तुमच्याकडे महिन्याचा पण त्रिकोण घेऊ शकतो किंवा 3 महिन्याचा घेऊ शकतो, 6 महिन्याचा किंवा 12 महिन्याचा पण घेऊ शकतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? टाइम हा फ्रॅक्टल आहे, लक्षात घ्या. टाइम हा फ्रॅक्टल आहे तुमच्याकडे. समजलं? ठीक आहे. हो हो. त्याच्यानंतर ना आपण जे चार्ट वापरतो, हा रेनको चार्ट वापरत नाही, लक्षात घ्या. आपण त्याच्यानंतर हायकेन अशी वापरत नाही. भरपूर लोक असलं काहीतरी करतात, काहीतरी इंडिकेटर लावायचं, प्रॉफिट करायचं. आपण हे काय वापरत नाही, लक्षात. लाईन चार्ट पण आपण जास्त वापरत नाही. सगळ्यात जास्त चार्ट आपण वापरतो कोणता? कॅन्डलस्टिक. कारण की कॅन्डलस्टिक चार्ट तुमच्याकडे खरं बोलतो, लक्षात घ्या. हा चार्ट तुमच्याकडे खरं बोलणार, लक्षात घ्या. समजलं हे तुम्हाला? त्याच्यानंतर ना ट्रेडिंग स्टाईल. आता हे ट्रेडरचे प्रकार आहेत, लक्षात घ्या. इंट्राडे हा एक ट्रेडर आहे, स्कॅल्पर हा एक ट्रेडर आहे, स्विंग ट्रेडर हा एक ट्रेडर आहे, इन्व्हेस्टर हा काय ट्रेडर नाही, हा गुंतवणूकदार आहे. पण आता इथे बघा, इंट्राडे म्हणजे तुम्हाला माहित आहे की आज खरेदी करा, आजच विका. बरोबर? स्कॅल्पिंग म्हणजे काही सेकंदासाठी ट्रेडिंग करायचं, म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्ये ट्रेड काढायचं, स्कॅल्पिंग म्हणजे. त्याच्यानंतर स्विंग म्हणजे आज घ्या किंवा 2 दिवसानंतर विका. तो आज घेतलेला स्टॉक असेल किंवा काय असेल तर ते 2 दिवसानंतर विकणार, त्याला काय म्हणतो आपण? स्विंग ट्रेडिंग. आणि 2 दिवसानंतर न विकता जर तुम्ही ती 2-2 महिने 3-3 महिने जर ठेवला तर त्याला तुम्ही काय म्हणणार? पोझिशनल म्हणणार, लक्षात घ्या. पोझिशनल. हे 4 ट्रेडरचे क्रायटेरिया झालेत. अशा यातला कोणता तरी एक ट्रेडर असतो. बरोबर? आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात जास्त डोकं कोणाचं पहिल्यांदा बाद होणार? सायकोलॉजी कोणाची बाद होणार यातमध्ये? स्कॅल्पिंग वाले. हा स्कॅल्परची सगळ्यात जास्त डोकं बाद होणार. बरोबर ना? आणि सगळ्यात जास्त फेल होण्याचे चान्सेस याचे असतात. बरोबर ना? त्याच्यानंतर कोणाचं हे डोकं बाद होणार? इंट्राडे.
इंट्राडे वाल्याचं, बरोबर ना? याचं डोकं बाद होते नंतर आणि त्याच्यानंतर ना स्विंग वाल्याचं होते. म्हणजे स्विंग वाल्याचं होत नाही, लक्षात घ्या, कारण की त्याचे ट्रेड आहेत ते 4-4, 5-5 दिवस चालायला आलेत. पण 5 दिवसातनं तो चांगल्या सायकोलॉजी लेवलला काम करून ट्रेड काढू शकतो ना. बरोबर. बरोबर ना? आणि पोझिशनल ट्रेड असतात ते पण चांगल्या सायकोलॉजी लेवलला तो ट्रेड काढू शकतो, बरोबर ना? बरोबर. मग तुम्ही मला एक गोष्ट सांगा, या चक्रामध्ये हा जो व्ह्यू आहे, ह्या चक्रामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कुठं मास्टर व्हायला पाहिजे? स्विंग मध्ये. स्विंग का पहिल्यांदा तुम्हाला पोझिशनलला मास्टर व्हायला पाहिजे, पोझिशनलला. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला स्विंग मध्ये मास्टर करायचं. पोझिशन मध्ये मास्टर झाल्यानंतर स्विंग मध्ये मास्टर करायचं, आणि स्विंग मध्ये मास्टर झाल्यानंतर इंट्राडे मध्ये मास्टर करायचं, आणि इंट्राडे मध्ये मास्टर झाल्यानंतर ना स्कॅल्पिंग मध्ये मास्टर करायचं. लक्षात घ्या, कळलं? म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही इंट्राडे करू नका किंवा स्कॅल्पिंग करू नका, असं मला म्हणायचं नाहीये. मला काय म्हणायचं की मला म्हणायचं की मोठ्या टाइम फ्रेमवरनं पहिल्यांदा तुम्ही सगळं अलाइनमेंट करून छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेड करण्यासाठी विजेबल व्हा. मग मोठ्या टाइम फ्रेम जर समजत नसतील तुम्हाला पहिल्यांदा, तर छोटा टाइम फ्रेम तुम्हाला साथ देणार नाही, बरोबर ना? बरोबर. म्हणून आपला जो कोर्स आहे तो इंट्राडे प्ले करत नाही आपण जास्ती, आपल्याकडे स्विंग होतो. पण स्विंग मध्ये कधी कधी तुमच्याकडे इंट्राडे पण सेटअप सापडतात, इंट्राडेला पण प्ले करू शकता तुम्ही. स्कॅल्पिंगला तुमच्याकडे जर इथं तुम्ही खालच्या बाजूला जर मास्टर झाला प्रॉपर पद्धतीने, तर स्कॅल्पिंग पण करू शकता तुम्ही. कळलं तुम्हाला हे? बाकी आजच्या लेक्चर मध्ये काय कॉम्प्लिकेटेड होतं सांगा जरा मला. सिक्युरिटीचं थोडस वाटलं आधी, नाही वाटत आता काय सिक्युरिटी स्वीप, हाय रन, लो रन. ऍक्च्युली काय आहे ते स्ट्रक्चर मॅपिंग ज्याला मी शिकवणार आहे तुम्हाला, त्या दिवशी याची मदत होणार आहे. फक्त मी तुम्हाला एक स्टेप वरती आणून ठेवलंय, आणि पुढे स्टेप त्या कशा पळायच्या हे दाखवणार आहे नंतर ना. फक्त स्टेप वरती आणून ठेवलंय मी तुम्हाला. फक्त फोकस तुम्हाला काय करायचं आहे, स्वीप कडे फोकस करायचा आहे, रन कडे फोकस करायचा आहे, आणि पुलबॅक कडे. मग काय करा, तुम्ही स्वीपचे एक 20 चार्ट काढा, रनचे एक 20 चार्ट काढा, आणि पुलबॅकचे एक 20 चार्ट काढा. मग 20 चार्ट मध्ये 20 बुलिश असले पाहिजेत आणि 20 बेरिश असले पाहिजेत. तुमच्या मर्जीनुसार काढा. का? कारण की तुम्हाला लिक्विडिटी दाखवायची आहे मला, कुठं पडलेली असेल लिक्विडिटी. लिक्विडिटी पडलेली जर समजली तर तुम्हाला ट्रेड मारता येणार प्रॉपर. लक्षात घ्या, कारण की लिक्विडिटी कुठं सेंड करायचं तुम्हाला? काय आलं? एक ग्रुपची लिंक टाकतो, एकच ग्रुपची लिंक टाकतो. 2च मिनिटं, एक ग्रुप जनरेट करतो मी, 1च मिनिटं. हो, कारण की काल तुम्ही बोलले होते तुम्ही. बुलिश एंगल्फिंग जो आहे पॅटर्न. हॅलो, हा बोला. बुलिश एंगल्फिंग जो आहे त्याला पण आपण पुलबॅकच म्हणू शकतो ना सर? पुलबॅक म्हणजे तसा पुलबॅक म्हणता येणार नाही त्याला, कारण की कसं होतं तुम्हाला सांगतो. बुलिश एंगल्फिंग तुम्ही जे म्हणताय ना, 1 मिनिट दाखवतो. बुलिश एंगल्फिंग हे का, मार्केट इथनं इथपर्यंत गेलंय, आणि इथनं इथं आलं, आणि इथनं वरती गेलं, आणि इथनं वरती जाताना इथं जर तो बुलिश एंगल्फिंग पॅटर्न जर तयार झाला, इथं जर तयार झाला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न, तर तुम्ही ह्याला पुलबॅक म्हणू शकता. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये मार्केट इथनं वरती गेलंय, इथनं खाली आलं, इथनं खाली वरती गेलं, आणि परत इथनं खाली गेलं, आणि इथनं परत इथं गेलं, इथपर्यंत इथपर्यंत गेले. प्रिव्हियस हाय तुटत नाही, आणि इथं जो बुलिश एंगल्फिंग होणार आहे ह्याला तुम्ही हे म्हणू शकत नाही, ह्याला पुलबॅक म्हणू शकत नाही तुम्ही. जागा महत्वाची त्याची, शेवटी कुठे होतो. याला पुलबॅक म्हणू शकत नाही, त्याची जागा महत्वाची आहे. मग ते तुम्हाला दाखवतो हे स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये कसं मॅप करायचे. ऍक्च्युली आता हे कशासाठी शिकवणार आहे मी तुम्हाला, इथं एक त्याची हिंट देतो. बघा, तुम्ही ज्यावेळेला स्ट्रक्चर मॅपिंग करताय त्यावेळेला असं हायर लो अशा पद्धतीने मार्किंग करताय, बरोबर का? पण एक गोष्ट सांगा, सगळेच जण जर वरती चालले, मार्केट मेकर पण वरती चालले, तर मार्केट मेकरला प्रॉफिट कसं होणार? बरोबर ना? मग मार्केट मेकरला ह्या ज्या लो असतात, ह्या लोच्या खालची लिक्विडिटी खावावी लागते. लक्षात घ्या, त्यांना जर प्रॉफिट व्हायचं असेल तर. बरोबर. मग ते स्ट्रक्चर मॅपिंग कसं असतं, इथनं मार्केट वरती जाणार, खाली जाणार, परत वरती जाणार, आणि हा लो खाल्ल्याशिवाय वरती जात नाही मार्केट. मग हा लो ज्या वेळेला मार्केट खाते, इथला हा लो खाते, त्यावेळेला माझ्याकडे इथं हायर आहे कन्फर्म करतो मी, आणि हा हायर आयच्या वरती ज्यावेळेला मार्केट जाणार त्यावेळेला इथं मी हायर लो कन्फर्म करतोय.
पण बरोबर. तुम्ही काय करणार, इथं हायर आहे कन्फर्म करायला लागलाय तुम्ही, इथं हायर लो कन्फर्म करायला लागलाय, आणि ज्यावेळेला मार्केट ह्या हायर लोच्या खाली जाणार त्यावेळेला तुम्हाला वाटते की इथे ट्रेंड चेंज झाला म्हणून तुम्ही वरनं सेल करायला जाणार आणि त्यावेळेला मार्केट वरती जाते. हो. मग त्याला हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर मार्केट मेकर आहे, लक्षात घ्या. अच्छा. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे रिटेलर आहे. हे समजेल तुम्हाला, तुमच्या कुठं चुका व्हायला लागल्या ते नंतर समजेल. बरोबर, आलं लक्षात माझ्या. हा, बरोबर. अजून पुढं ते पुलबॅक मला वाटतं ते 7वा लेक्चर असेल आपल्याला पुलबॅकचा. 7व्या लेक्चरला तुम्हाला समजेल ते काय आहे ते ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. बाकी आजच्या लेक्चर मध्ये काय अवघड वाटलं तुम्हाला? नाही काय सर, क्लिअर झालं. बाकी टाइम फ्रेम फ्रॅक्टल समजला कसा असतो? बाकी इनसाइड कॅन्डल, हायर रन, स्वीप, हे थोडं इनसाइड लेक्चर मध्ये काय असं उद्याच्या लेक्चर मध्ये बघायला पाहिजे काय आहे. बघा, इनसाइड कॅन्डलचं काय नसतं, ह्या कॅन्डलच्या आतमध्ये तयार झाले ह्याची किंमत नाही. तुम्ही एवढंच गृहीत धरून चला. बघा, इथं ही कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल आणि ही कॅन्डल आहे, 3 कॅन्डल. ह्या ब्लॅक कॅन्डलचा हिनं लो खाल्लाय, बरोबर आहे काय? हा, बरोबर. लो खायला मग ह्या कॅन्डलमध्ये ताकद असली पाहिजे ना, हिची काहीतरी किंमत असली पाहिजे ना. कोणत्या कॅन्डलची? ब्लॅकची? ह्या ब्लॅकची, बरोबर ना? पण त्या ब्लॅकची किंमत आहे का बघा जरा तुम्ही इथं. बघा, हा लो मार्क केला आणि हा हाय मार्क केला. लो आणि हायच्या बाहेर चालले का ती कॅन्डल? नाही, मग हिची किंमत नाही. मग काय, ह्या कॅन्डलनं लो कोणाचा खायला पाहिजे? हिचा खाल्ला पाहिजे ना. हा, मोठ्या कॅन्डलचं, बरोबर. मोठ्या कॅन्डलचा खाल्ला पाहिजे. मग ह्याच्यासाठी फुलबॅक आपण मार्किंग करायला लावली. हे बघा इथं ही कॅन्डल आहे ग्रीन, हिनं हाय खाल्ला का? हिची किंमत संपली, हिची किंमत संपली, हिची किंमत आली. हिचा लो खाल्ला का पुढच्या कॅन्डलनं? हो. हा, हिची किंमत संपली आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं बघा. सर खालचं किंवा वरचं दोन्ही पैकी कोणतं जरी खाल्लं तरी सिक्युरिटी संपते का? हा, सिक्युरिटी संपते. पण सिक्युरिटी फक्त संपवून चालत नाही, त्याला तुम्हाला बायस प्रेडिक्ट करायला लागतो, नॅरेटिव्ह प्रेडिक्ट करायला लागतं, हायर टाइम फ्रेमचे कॉन्टेक्स्ट प्रेडिक्ट करायला लागतात. हे सगळं ऍडव्हान्स मध्ये आहे. आता तुम्हाला बुल रन मध्ये हा हायची लिक्विडिटी, हायची रन होते रन होते आणि लो स्वीप होतो बुल रन मध्ये. मग इम्पॉर्टंट काय आहे बुलिश रन मध्ये की लो स्वीप होणं महत्वाचं असतं त्याच्यामध्ये, आणि डाऊन ट्रेंड असेल तर हाय स्वीप. मग एकदा तुमच्याकडे काय होणार बघा, हा तुमच्याकडे बुल रन आहे, मग तुम्ही काय म्हणणार की ह्या कॅन्डलचा लो खायला पाहिजे, दुसऱ्या कॅन्डलना असा लो खायला पाहिजे. मग हा स्वीप झाला. पण एकदा ह्या कॅन्डलच्या खाली दुसरी कॅन्डल क्लोज पण होते, लक्षात घ्या. बरोबर, रन झाला. पण रन झाल्यानंतर ना तुम्ही काय करता, सेल साईडला जाताय. पण आपल्याकडे असा एरिया असतो की त्यावेळेला इथं जरी रन झाला तर पुढची कॅन्डल ग्रीनच तयार होणार, लक्षात घ्या. अच्छा, म्हणजे तुमचा व्ह्यू क्लिअर आहे, तुम्ही अपसाईडलाच जाणार, लक्षात घ्या. मग स्वीप होऊन दे ना रन होऊन दे. हो, पण आता मगाशी तुम्ही म्हटले होते की जर नाही, मगाशी म्हटलो, पण ती हिडन गोष्ट कुठं सांगितलं तुम्हाला मी? अच्छा, ओके. हिडन गोष्ट आहे का तुमच्याकडे? ती नाही. बरोबर ना, हिडन गोष्ट नाही. हा, हिडन गोष्ट असेल तर तुम्हाला मी सांगू शकतो, ते लक्षात घ्या. ठीक. हे काय आता इथं तुम्हाला हे दाखवतो, हा चार्ट निफ्टीचा चार्ट आहे. 1 मिनिट, इथं काय झालंय बघा. प्रॉपर जर तुम्हाला कंडिशन जर मिळत असेल ना, तुम्ही पुढची कॅन्डल कोणत्या कलरची होणार हे सांगू शकता, लक्षात घ्या. प्रॉपर जर कंडिशन मिळत असेल तर. आणि त्यावेळेला आता इथे कसं असतं तुम्हाला सांगतो बघा. इथं ही एक तुमच्याकडे कोंबडी आहे, ही कोंबडी आहे, ही कोंबडी, ही कोंबडी आणि ही कोंबडी, बरोबर. आणि इकडे बाजूला ही सोन्याची कोंबडी. ह्या कोंबड्या पाहिजे का ही कोंबडी पाहिजे? सोन्याची पाहिजे. ही सोन्याची पाहिजे का ह्या पाहिजेत? सोन्याची. मग सोन्याची कोंबडी म्हणजे तुमचा सेटअप जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत ट्रेड टाकायचं नाही का? कारण की तुम्हाला सोन्याची कोंबडी अंडी देणार आहे, लक्षात घ्या. कळलं? इथं विदाऊट सेटअप ट्रेड करायला लागला तर अंडी देतील का? ह्या कोंबड्यांच्या अंड्यांचा काय फरक पडणार का तुम्हाला? का उपयोग नाही, लक्षात घ्या. कळलं? मग ते महत्वाचं तुम्हाला. आणि ते कसं ऑब्झर्व करायचं, लिक्विडिटी कशी कॅच करायची हे तुम्हाला पुढे सगळं दिसणार आहे, लक्षात घ्या.
दाखवतो तुम्हाला मी पुढे, काय टेन्शन. आजच्या जे झालं त्याचं समजलं का सगळ्यांना? हो. कोण लेट आलं काय आलं तर युट्यूबला त्यांना लेक्चर मिळेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि बाकी मी कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे काही शिकवत नाही, लक्षात घ्या. मॉर्निंग स्टार, बुलिश, एंगल्फिंग, इव्हिनिंग स्टार काहीच शिकवत नाही, कारण की इफेक्टिव्ह नाही सर ते, त्याचं काय सक्सेसच नाहीये. सक्सेस नाही आहे. बघा तुम्हाला सांगतो, 2008 ते 2012 या कालावधीत तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न चालत होते. 2012 ते 2016 या कालावधीत तुमच्याकडे सपोर्ट रेजिस्टन्स चालत होते. त्याच्यानंतर 2016 ते 2022 SMC चालत होतं. आणि 2020 ते 2025 या ठिकाणी ICT तुमच्याकडे चालत होतं, लक्षात घ्या. ICT म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला बघा हे ब्लॉक आहेत, हा ब्लॉक आहेत, असे ब्लॉक आहेत तुमच्याकडे सगळे, हे असे ब्लॉक आहेत. हा जो ट्रेडर आहे ह्याला काहीच नॉलेज नाही. हा जो ट्रेडर आहे हा इंडिकेटरवर ट्रेडिंग करायला लागलाय. हा जो ट्रेडर आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नवर ट्रेड करायला लागलाय. हा जो ट्रेडर आहे सपोर्ट रेजिस्टन्सवर ट्रेड करायला आहे. हा जो ट्रेडर आहे तो SMC वर ट्रेड करायला लागलाय. आणि हा जो ट्रेडर आहे हा ICT वर ट्रेड करायला लागलाय. आणि हा जो ट्रेडर आहे हा मार्केट मेकर आहे. ही ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत तो इथं आहे, लक्षात घ्या. सर अजून 5 वर्षांनी अजून काहीतरी वेगळं येईल. हो येणार, मार्केटचा अभ्यास संपतच नाही ना. पण तुम्हाला मी ह्या स्टेप पासून ह्या मार्केट मेकरच्या तुम्हाला मी जवळ आणून सोडायला, लक्षात घ्या. तुम्हाला यांच्या एवढे पैसे मिळणार नाहीत, पण यांच्या खिशातले पैसे पडलेले तर उचलता येतील तुम्हाला, लक्षात घ्या. कळलं काय? मग ह्यांची गरज लागत नाही तुम्हाला, लक्षात घ्या.